आवाज काही येत नाहीये. आवाज येत नाहीये का? आवाज येतोय तुमचा? येतोय सर. हो, आता येतोय. आता येतोय आता. ओके, थँक्यू.
हॅलो. हॅलो सर. हॅलो. येस सर. श्री जय श्रीराम. नमस्कार. आवाज येतोय? हो येतोय सर. येतोय. मग आपण 5 मिनिट सगळ्यांनी आपले स्पीकर्स आणि कॅमेरे बंद ठेवा. त्यावेळी आपलं रेकॉर्डिंग व्यवस्थित होईल. आणि कोणाला जर फेसबुक लाईव्ह करता येत असेल तर त्यांनी करावं आणि त्याची लिंक आपल्या इथे टेक्स्टमध्ये टाकावी, म्हणजे अजून लोकांना जॉईन करता येईल. कारण मला तेवढं टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे मी करू शकत नाही. प्रयत्न केला, पण जर कोणाला येत असेल तर त्यांनी करावा आणि ती लिंक शेअर करावी, ही नम्र विनंती. कोणी असेल तर त्यांनी जरा हो म्हणावं किंवा करून द्यावं. नमस्कार जोशी सर. हा नमस्कार सर. वैद्य मॅडम आले? आता नाही येते मला, येतील पण बोला. हा.
इथे उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की तुम्ही पण करू शकता. या तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही स्टुडिओ हे डाउनलोड करा, म्हणजे मग तुम्हाला घरच्या घरी लॅपटॉपवर रेकॉर्डिंग करून नंतर सावकाशपणे पण बघता येतं. ओबीओ स्टुडिओ हे त्याचं हे ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि रेकॉर्डिंग करू शकता आपल्या लॅपटॉपवरून. उपाध्याय सर, सुरुवात करूया. उदय कुलकर्णी सर आलेत ना? हो सर, आहे. चालेल. नमस्कार. ज्योतिषशास्त्री परीक्षा 2026च्या अंतर्गत स्वाध्याय व निबंध यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांची व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीने आपण कालपासून म्हणजे 12 जुलैपासून दर शनिवार रविवार आयोजित केलेली आहे. ही व्याख्याने रात्री 8:30 वाजता चालू होतील आणि त्याचं वेळापत्रक पाठवलेलं आहे. फक्त 19 तारखेला व्याख्यान होणार नाहीये, याची नोंद घ्यावी. आता आपण मी डॉक्टर उदय कुलकर्णी यांना विनंती करण्यापूर्वी आपण गणेश स्तवन, शारदा स्तवन आणि नवग्रह स्तोत्र म्हणून मी त्यांचा परिचय करून देणार आहे, पण मग त्यांना विनंती करणाऱ्या व्याख्यानाला सुरुवात करावी. ईश जो ईश सर्व गुणांचा, गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो पंचानंत या राघवाचा, जय जय गुरु स्तोत्र. आता आपण नवग्रह स्तोत्र म्हणून जपा कुसुम संकाशम काश्यपेयम माद्युतिम तमोरिम सर्व पापग्नम तोस्मि दिवाकरम दधिशंक तुषाराभम शिरोदानव संभवम नमामि शशिनं सोमम शंभो मुकुटभूषणम धरणीगर्भ संभूतम विद्युत कांति समप्रभम कुमारम शक्ति अस्तंच मंगलम प्रणमाम्यम प्रियंगुकलिकाशाम रूपेण प्रतिमं बुधम सौम्यं सौम्योपेतम तम बुधं प्रणमाम्यम देवानांच ऋषीणांच कांचन सन्निभम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं किमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तां भार्गवं नमाम्यहं नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्वरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं श्रीकार्व संभूतं तं ब्राह्मं प्रणमाम्यहं पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं व्यासमुखोद्गीतं पठे समाहिता दिवावाय दिवारात्रो विघ्नशान्तिर्भविष्यति नरनाविनुपाणां च भवेत् दुःस्वप्ननाशनम् ऐश्वर्यम् अतुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनम्
ग्रह नक्षत्रजा अपीडा तस्कर अग्निसमुद्भवा ता सर्व प्रशमयांती व्यासो भूतेन संशया इति श्री व्यास रचितम आदित्यादि नवग्रह स्तोत्रम संपूर्णम. सगळ्यांना नमस्कार. आता मी डॉक्टर उदय कुलकर्णी यांची मी परिचय करून देतो. डॉक्टर उदय नारायण कुलकर्णी ते आज आपल्या इथे व्याख्याते म्हणून आलेले आहेत. ते एक बहुचर्चित आणि प्रतिष्ठित वैदिक ज्योतिषाचार्य, वास्तुशास्त्र तज्ञ, संशोधक व वैदिक शिक्षक आहेत. त्यांनी केवळ वयाच्या 16व्या वर्षी ज्योतिषाचा अभ्यास सुरू केला. अभ्यासाने, आध्यात्मिक दृष्टिकोनाने आणि गुरुकृपेने या क्षेत्रात त्यांनी एक विशिष्ट स्थान प्राप्त केलेले आहे. त्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक वैशिष्ट्ये अशी आहेत. ते BA व MA वेदांग ज्योतिष मैत्रेय वेदांग महाविद्यालय ठाणे येथून त्यांनी केलेले आहे. त्यांनी PhD वेदांग ज्योतिष कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक केलेलं आहे. वास्तुशास्त्र डिप्लोमा पंडित YN मग्गीरराव यांच्या मार्गदर्शनाने केलेला आहे. तांत्रिक विशेष योगदान दिले. राष्ट्रीय आणि त्यांनी अमेरिका, इजिप्त, आशिया यासारख्या देशामध्ये ज्योतिष आणि वास्तु कार्यशाळा घेतलेल्या आहेत. जेवढं कौतुक करावं तेवढं फार कमीच आहे. प्रत्येक वर्षी आपल्या निबंधासंधी किंवा जे काही विषय दिलेले असतात स्वाध्यायासाठी, यामध्ये विविध प्रकारच्या संस्थांना, ज्या संस्था संबंधित आहेत, संलग्न आहेत, या संस्थांसाठी एक निबंधाची व्याख्यानमाला ही जी आपल्या संस्था महाज्योतिष परिषदेकडून चालवली जाते, त्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद. मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल प्रथम मी परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल चांदवडकर यांना धन्यवाद देतो. आणि माझे जे काही 2 शब्द मला जो विषय दिला आहे दिव्यांग, या विषयावर निबंध लिहिण्यासाठी आमंत्रित केले आणि मी त्या संदर्भाने मला थोडेसे काही विषय सुचले किंवा निबंध कसा असावा याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करतो. काही पॉइंट्स महत्वाचे असतील मी स्क्रीन शेअर करणार आहेत. तुम्हाला असं वाटलं त्याचा फोटो काढून ठेवा. मी रेकॉर्डिंगचा प्रयत्न करतो. रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याची लिंक पण शेअर करेन, तुम्हाला ते लक्षात येत राहील. मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिली माझी? हो सर. परिषदेमार्फत निबंधासाठी विषय दिलेले आहेत. त्यातला आज आपण विषय बघतो दिव्यांग व्यक्ती. या दिव्यांग व्यक्तीमध्ये स्पेशल क्रायटेरिया पण ठेवलाय, मूक, बधिर व अंध सोडून. कुठल्या व्यक्तींच्या कुंडल्या घ्यायच्या नाही आहेत, तर मूक, बधिर आणि अंध हा जो दिव्यांगातला जो प्रकार आहे त्यांच्या सोडून 15 कुंडल्या, किमान किती कुंडल्या अपेक्षित आहेत? 15 कुंडल्या अपेक्षित आहेत, ज्यांचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे.
स्लाइड शोचं काही दिसत नाहीये. तुम्ही दिसताय समोर. तुम्ही जे म्हणजे स्क्रीन शेअर केली ती दिसत नाही. मी स्क्रीन शेअर मी थोडं दिसते आम्हाला सगळ्यांना दिसते. दिसते आहे स्क्रीन. येस. स्क्रीन दिसते आहे सर. ओके गुड थँक्यू. आम्हाला पण दिसते स्क्रीन. व्हेरी गुड. तर किमान 15 कुंडल्यांचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. विश्लेषणासाठी 15 कुंडल्या दिल्या म्हणजे आपण फक्त 15 कुंडल्या सोडवाव्यात का, असं नाही. माझं म्हणणं असेल की 15 पेक्षा जेवढ्या जास्त कुंडल्या आपल्याकडे जमा होतील त्या कुंडल्या तयार ठेवा, त्यांचा अभ्यास करा आणि ज्या कुंडल्यांना विशेष नियम लागू पडतात अशा कुंडल्यांचं विश्लेषण करा आणि उरलेल्या सर्व कुंडल्या आपण परिशिष्टामध्ये चार्ट्स मध्ये देऊ शकतो. तर 15 म्हणजे 15च कराव्यात. 15 झाले म्हणजे झाला संपलं, पुढे काय करायचं नाही असं करू नका. आपण 2 वर्ष 3 वर्ष जो काही पूर्व अभ्यास केलेला आहे शास्त्री परीक्षेला येण्यापूर्वी, शास्त्री झालं म्हणजे माझं सर्व शिक्षण संपलं आता याच्या पुढे काही नाही असं मनात ठेवू नका. आपल्याला बराच पुढचा टप्पा गाठायचा आहे. हा तर फक्त एक अथांग समुद्रातला फक्त आपल्याला दृष्टीस पडलेला तो समुद्र आहे, त्यातला आपण बिंदू किंवा एक थेंब पण घेतलेला नाही आहोत. तर फक्त तो समुद्र आपल्या दृष्टीस पडतोय आणि त्या समुद्रापर्यंत आपल्याला जायचंय, ते समुद्रापर्यंतचं पाणी आपल्याला घ्यायचंय. तर माझं म्हणणं आहे फक्त 15 कुंडल्यांपेक्षा अजूनही कुंडल्या जमा करा आणि त्या पद्धतीने आपण सोडवा. ठीक आहे. तर निबंध कसा लिहावा किंवा निबंधामध्ये काय काय मुद्दे असावेत यासाठी काही विशेष पॉइंट्स परिषद नेहमी देत असते. मग परिषदेच्या जे काही मूल्यमापन आहेत किंवा गुणांचे जे वर्गीकरण असतं त्यामध्ये निबंधाच्या वेगवेगळ्या टप्प्यांना काही विशेष गुण दिलेले आहेत. म्हणजे फक्त गुण मिळवण्यासाठी निबंध लिहायचा आहे असंही करू नका. आपल्या निबंधामधून आपण जे काही व्यक्त होतो तो आपला एक स्वभाव समजतो. ज्यावेळेस परीक्षक निबंध तपासतो त्यावेळेस ह्या व्यक्तीने खरंच मनापासून लिहिलंय की फक्त लिहायचं म्हणून लिहिलंय हे समजून येतं. तर शास्त्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपली जी काही तळमळ आहे ती त्या निबंधातून दिसली पाहिजे. तेव्हा निबंध कसा लिहावा, तर निबंधामध्ये जे काही सूचना आहेत ती त्याची स्पायरल बाइंडिंग नसावी, जाड पुठ्ठ्याची बांधणी किंवा जे काही असेल त्या पद्धतीने नियम दिले त्याप्रमाणे त्याचं बांधणी निबंधाच्या असावी. विहित मुदतीत तो निबंध पूर्ण केला गेला पाहिजेत आणि तो संस्थेमार्फत परिषदेकडे पोहोचेल या दृष्टीने पण आपण लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा त्याचे गुण कमी होतात किंवा तो निबंध ऍक्सेप्ट होत नाही. आता निबंध लिहायचा कसा, तर यामध्ये सर्वात प्रथम एक अनुक्रमणिका असावी. मग अनुक्रमणिकेमध्ये काय, तर आपण जे काही टॉपिक्स लिहिणार आहोत, जे काही टॉपिक्स घेतलेले आहेत, प्रकरण 1 मध्ये प्रकरण 1 मध्ये काय काय पॉईंट्स आहेत, प्रकरण 2 मध्ये काय काय घेणार आहोत, प्रकरण 3 मध्ये काय आहेत, प्रकरण 4 मध्ये काय आहेत, हे सर्व आपल्याला त्या अनुक्रमणिकेमध्ये आणि त्याच्या पान क्रमांकासहित लिहावं. हे लिहिण्याचा उद्देश काय की ज्यावेळेस तपासणी निबंध तपासतो त्यावेळेस प्रत्येक मुद्द्याला जे काही गुण दिलेले आहेत तो मुद्दा तिथे लिहिलेला की नाही तो वाचण्यासाठी त्यांना सोयीस्कर होतं, त्यांचाही वेळ वाचतो आणि पर्यायाने मग आपल्याला आपलाच निबंध ज्यावेळेस आपल्याला पुढे वाचायचा असतो, निबंध लिहून झाला जमा केला म्हणजे एक कॉपी आपल्याकडे पण असली पाहिजेत आणि त्या निबंधावर आपण वारंवार चिंतन मनन केलं पाहिजे. आजही आमच्याकडचे माझे काही मित्र, मी सुद्धा तुमचा जो पेजीचा थेसिस झालेला होता तो कधी कधी उघडून बघावा लागतो की आपण काय लिहिलेलं आहे आणि काय आपल्याला पुढे अजून अभ्यास करायचा आहे. त्यामुळे हा निबंध आपल्याला समाजासाठी अनुक्रमणिका एक चांगली सुटसुटीत असावी. तर सर्वात पहिले तर तुम्ही अनुक्रमणिका लिहावी. त्यानंतर दुसरा एक पानावर घ्यावा एक संक्षिप्त अक्षरसूची. संक्षिप्त अक्षरसूची म्हणजे काय, तर निबंधामध्ये आपण जे काही ग्रंथ वापरणार आहोत किंवा जो काही संदर्भ देणार आहोत त्या संदर्भाला प्रत्येक वेळेस पूर्ण नाव लिहिलं पाहिजे असं काही नाही. आता स्क्रीनवर एक संक्षिप्त अक्षरसूचीचा एक छोटासा नमुना दाखवतोय. तर या संक्षिप्त अक्षरसूचीमध्ये वेदांग ज्योतिष याचा संक्षिप्त अक्षर काय, वे.जो. म्हणजे वेदांग ज्योतिष. नारद संहिता याचा ना.सम. असं संक्षिप्त अक्षर होईल. त्या पूर्ण जो काही शब्द आपल्याला लिहायचा आहे त्या शब्दाचे पहिले अक्षर लिहायचं. जसं बृहज्जातक या ग्रंथातला तुम्ही जर काही श्लोक उद्धृत केला असेल आपल्या निबंधामध्ये तर त्याच्या ऐवजी आपण प्रत्येक वेळेस बृहज्जातक लिहिण्यापेक्षा फक्त ब्रू.जा. असं लिहिलं तरी चालेल. तरी संक्षिप्त अक्षरसूची सर्वात महत्वाची जी आपल्या निबंधाच्या सुरुवातीला द्यायची. साधारणपणे अंदाज यावा यासाठी संक्षिप्त सूचीचा आपल्याला एक मायना या ठिकाणी दाखवलाय. यानंतर पुढे निबंध लिहिण्याला सुरुवात करताना सर्वात प्रथम आपल्याला लिहायची प्रस्तावना. प्रकरण काय आहे, पहिल्या प्रकरणामध्ये येणार आपल्याला प्रस्तावना प्रकरण 1 मध्ये. मग प्रस्तावनेमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे,
ज्योतिषशास्त्र काय आहेत या शास्त्राची एक थोडीशी ओळख करून द्यावी. जसं मी आता या ठिकाणी लिहिलंय की आपण निबंध का लिहितोय यामागची काहीतरी एक प्रस्तावना आहे ना. आपण ज्योतिषशास्त्री परीक्षेत आहोत आणि या परीक्षेमार्फत संशोधन जे करायचं सांगितलेलं आहे त्या संशोधनाच्या आधारे ज्योतिषशास्त्राचे जे काही नियम आहेत, जे काही पारंपरिक नियम या शास्त्रामध्ये दिलेले आहेत, ज्या ग्रंथांमध्ये आहेत, काही इतर पुस्तकामध्ये आपण वाचतो, हे नियम या संशोधनाच्या आधारे नव्याने सिद्ध आणि विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या निबंधाची आपण तयारी करत आहोत असं तिथे लिहित आहे. ज्योतिषात संशोधन म्हणजे केवळ तत्वज्ञानाचा अभ्यास नाही तर प्रत्यक्ष जीवनातील घटनांचे निरीक्षण, हजारो कुंडल्या विश्लेषण करून नवे निष्कर्ष शोधणे आणि त्या आधारे मानव जातीच्या कल्याणासाठी उपयोगी मार्गदर्शन करणे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे केवळ विश्वासाचे नव्हे तर तर्कसंगत आणि संशोधनीय शास्त्र आहे हे पटवून देणे काळाची गरज आहे. हे साधारण मी माझ्या भाषेत लिहिलं की आपल्याला त्याची प्रस्तावना कशी लिहायची. मग प्रस्तावना आपल्याला काय लिहावं तर ज्योतिषशास्त्र त्याची भूमिका याची ओळख करून द्यायची. ज्योतिषशास्त्राची ओळख कशी करून द्यावी किंवा ज्योतिष म्हणजे काय आहे तर ज्योतिष आपल्या सर्वांना ठाऊक आहे. ज्योतिष हे वेदांच्या षडांगातलं एक अंग आहे ज्याला चक्षु असं म्हटलेलं आहे. वेदाची जी 6 अंग म्हटले त्या 6 अंगांमध्ये ज्योतिषशास्त्राचं महत्व काय आहे तर असं म्हटलं यथा शिखा मयुरानाम नागानाम मन यथा तर वेदांग शास्त्राम ज्योतिषम मूर्ती संस्थितम. म्हणजे ज्योतिष हे त्याप्रमाणे नागाच्या शिखेवर मयुराप्रमाणे मयुराची जशी शिखा नागाचा जसा मणी त्याप्रमाणे सर्व शास्त्रामध्ये ज्योतिष हे अतिशय उच्च शास्त्र म्हटलेले आहेत. ज्योतिषशास्त्राची ओळख आपल्याला प्रकारच्या ग्रंथांमध्ये पूर्वपेटिकेमध्ये द्यायची असते. त्या शास्त्राचे प्रणेते कोण आहेत तर 18 ऋषींच्या परंपरेतून ही शास्त्र चालत आलेलं आहे. ज्योतिषाला खूप मोठी परंपरा आहे आणि त्यामध्ये हा एक श्लोक उद्धृत करावा याचा तर स्क्रीनशॉट घ्या. ब्रह्माचार्य वसिष्ठोत्री मनु पौलस्त्य हरिची अंगिरा व्यासो नारदा शनको भृगु चवनो यवनो गर्गा कश्यपश्च पराशरा अष्टदशते गंभीरा ज्योतिषशास्त्र प्रवर्तका. हे जे 18 ऋषी आहेत ब्रह्माजी आचार्य वसिष्ठ अत्री पौलस्त्य लोमश मरीची अंगा वेदव्यास नारद शौनक भृगु चवन यवनाचार्य गर्ग कश्यप पराशर या 18 ऋषींना ज्योतिषशास्त्राचे प्रवर्तक मानले गेलेले आहेत. यांची आपल्याला माहिती सुरुवातीच्या प्रस्तावनेत द्यायची. ज्योतिषशास्त्र वेदांग असल्यामुळे प्रारंभीच्या काळाचा उद्देश फक्त यज्ञागादी कर्मकांसाठी शुभकाल निर्णय करण्यासाठी शुभाशुभ काल निर्णय करण्यासाठी एवढाच होता. पण पुढे जसं ज्योतिषशास्त्र मनुष्यापासून राष्ट्रांवर प्रभाव टाकणारा मानलं जाऊ लागलं त्याप्रमाणे या शास्त्राचे 3 विभाग झालेले आहेत. सर्व ठाऊक आहेत सिद्धांत संहिता आणि होरा. तो ऐकून असतो नक्की सिद्धांत काय संहिता म्हणजे काय आणि होरा म्हणजे काय. त्या विभागामध्ये हे जे शास्त्र विभागले गेले त्याची माहिती आपल्याकडून अपेक्षित आहे. प्रस्तावनेमध्ये श्लोक लिहिला तर व्हेरी गुड. अन्यथा आपल्याकडून जे माहिती जमा होईल सिद्धांत संहिता होरा या संदर्भाने ती माहिती लिहावी. सिद्धांताचे श्लोक आहेत. सिद्धांतामध्ये काय आहेत सिद्धांत संस्कंदामध्ये असं म्हटलंय कालगणना सौरमास चांद्रमास ग्रह नक्षत्रांची स्थिती त्याचप्रमाणे देश कालज्ञान जे काही गुरुत्वाकर्षण पृथ्वीची सावली ना पलहा यांचा जो काही विचार केला जातो तो सिद्धांत या प्रकारात करतात. आपल्या फलतेसाठी आवश्यक असणारे ग्रहस्पष्ट विचार जे काही ग्रहस्पष्ट आपण करतो तो ग्रहस्पष्ट विचार ज्योतिषशास्त्रातल्या सिद्धांत या स्कंधामध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा स्कंध आहे संहिता. ज्योतिषशास्त्राचा दुसरा स्कंद संहिता याचे विशेष महत्व आहे. जनपुष्टी क्षय वृष्टी विदृंगादी सकल वस्तूनाम केतू उल्कादीनामच्या लक्षणामध्ये संहिते स्कंदे. मग संहिता स्कंदामध्ये कसला विचार केला जातो तर संहिता स्कंदात जनकल्याण जनहानी वृष्टी प्राणीमात्रांचे शुभाशुभ लक्षण धूमकेतू उल्का इत्यादींचा पृथ्वीवर होणारा परिणाम याचा विचार केला जातो. म्हणजे काय जसं आपण बघतो मेदिनीय ज्योतिष भूशोधन दिक्शोधन शल्योद्धार ग्रहांचे भ्रमण सूर्यादी ग्रहांचे भ्रमण दकारगल वृक्षावेद भूकंप ग्रहण सर्व गोष्टी येतात. ह्या सर्व ज्यांचा परिणाम राष्ट्रविषयक फलादेशासाठी केला जातो विचार केला जातो या सर्व गोष्टी हा विषय संहिता स्कंदात येतो. आणि तिसरा महत्वाचा जो स्कंद आहे ज्याचा सर्वच अभ्यास करत असतो विशेष करून तो म्हणजे होरा. होरा स्कंद हा तिसरा स्कंद ज्योतिषशास्त्रातील एक सर्वात महत्वपूर्ण स्कंद आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून जनसामान्यामध्ये सर्वात लोकप्रिय याला होराशास्त्र किंवा जातक शास्त्र असे म्हणतात. मग होराची उत्पत्ती कुठून झाली. होरा शब्द अहोरात्र शब्दापासून झालेला आहे. अहोरात्र शब्दातला पहिला अ आणि शेवटचा त यांचा लोप करून होरा शब्द उत्पन्न झाला.
म्हणजे होरा स्कंदामध्ये काय आहे तर राशी, होरा, द्रेष्का, नवमांश असे जे काही वेगळ्या प्रकारचे वर्गकुंडल्या आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहांचं बल आहे, त्याबरोबर त्या ग्रहांची प्रकृती, त्यांचे वर्ण, त्यांची दृष्टी, दशा, अंतरदशा, राजयोग इत्यादी जो काही विचार जो काही आपण आता शिकतोय तो सर्व विचार होरा शब्दामध्ये येतो. त्यात सामान्यतः ग्रहांची स्थिती, नक्षत्र इत्यादीद्वारा जातकाच्या जीवनातील सुखदुःखांचे अध्ययन करता येते. त्याला होरास्कंद हे का म्हटलंय तर आपल्या प्रस्तावनेमध्ये हे लिहिणं गरजेचं आहे. डायरेक्ट निबंधाला सुरुवात नाही करायची, तर कुठल्याही विषयापर्यंत जाण्यापूर्वी तुम्ही हा जो काही विषय आहे आपल्याकडे दिलेला घरेलू कामगार किंवा दिव्यांग व्यक्ती यांपैकी कुठलाही विषय ज्यावेळेस तुम्ही लिहिणार असाल तर त्या कुठल्याही निबंधाच्या पूर्वी तुमच्याकडून प्रस्तावना लिहिणं अपेक्षित आहे. प्रस्तावनेला गुण आहे ना, प्रस्तावना लिहावी प्रकरण 1 मध्ये. आणि तर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे विषयाची निवड. आपण दिव्यांग आज अभ्यास करणार आहोत. एखाद्या व्यक्तीने घरेलू कामगाराविषयी घेतला तर त्याने तो विषय निवडला, खिडकी लावते विषय मी आता इथेच बसणार, डिस्कनेक्ट होतोय आता. सगळ्या खिडक्या उघड्या आहेत. दिव्यांग हा विषय करून अपेक्षित आहे. मी साधारण काय लिहीन तर दिव्यांग हा जो विषय आहे हा मी जसं लिहिल्याप्रमाणे जाणीवपूर्वक आणि मनापासून निवडला, कारण हा विषय फक्त एक सामाजिक न राहता त्यामागे दडलेली असते मानवी जिद्द, संघर्ष आणि आत्मसन्मानाची कहाणी. दिव्यांग व्यक्ती शारीरिक, मानसिक किंवा इंद्रियांच्या मर्यादांमुळे काही अडचणींना सामोरे जातात, पण तरी ते जीवनावरचा हक्क, स्वप्न आणि आत्मभान अजिबात सोडत नाही. आणि त्यांच्या याच प्रेरणादायीतेमुळे मी हा विषय निवडला. हे माझं वाक्य. आपण तुमच्या शब्दामध्ये जे काही आपल्याला जमेल उमजेल त्या पद्धतीने तो विषय घेण्यात मागचं कारण काय हे तिथे निबंधात अपेक्षित आहे. आजच्या काळात दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे तर समतेच्या अधिकाराने समाजात स्थान मिळाले पाहिजे. त्यांना शिक्षण, नोकरी, सुविधा, आदर मिळणे हे गरज नव्हे तर आपली जबाबदारी आहे. या विषयावर लिहिण्याचे कारण म्हणजे समाजाचे लक्ष त्यांच्याकडे वळवणे आणि एक संवेदनशील दृष्टिकोन निर्माण करणे हवे. हे दिव्यांगाबद्दल लिहिलंय. घरेलू कामगार काय तर दुसरा पर्याय म्हणजे घरेलू कामगार विषय होता, तो देखील महत्वाचा आहे. पण दिव्यांग विषय अधिक खोल मूल्यांशी जोडला आणि विचार प्रवृत्त करणारा वाटला. त्यामुळे त्या विषयातून मी समाजात जागृती, समावेश आणि संवेदनशीलता वाढवण्याचा एक प्रयत्न करीत आहे. म्हणून मी दिव्यांग हा विषय निबंधासाठी निवडला. हे आपल्याला तिथे लिहायचं आहे. त्याला 2 गुण आहेत. त्यामुळे ह्या विषयाची निवड का हा टॉपिक महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट येतो या विषयाबद्दलची सर्वसाधारण माहिती काय. एखाद्याने घरेलू कामगार घेतला असेल तर घरेलू कामगारांची एक पूर्वपिठीला सांगावी. नक्की ते काय, घरेलू कामगारांची व्याख्या काय आहे किंवा त्यामध्ये काय काय येऊ शकतं हे त्यामध्ये लिहावं. दिव्यांगाबद्दल आपण बोलूयात. दिव्यांग विषयाची सर्वसाधारण माहिती काय लिहावी तर मी असं म्हणेन दिव्यांग एक प्रेरणादायी जीवन आहे. पूर्वी अशा व्यक्तींना समाजात प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असावा ही आधुनिक भारताची भूमिका आहे. काही व्यक्तींना जन्मतः किंवा आयुष्यातील एखाद्या घटनेमुळे शारीरिक, मानसिक किंवा इंद्रिय संबंधित अडचणी येतात. पूर्वी अशा व्यक्तींना अपंग असे संबोधले जात असते, पण आता त्यांना दिव्यांग हा शब्द वापरला जातो जो त्यांच्यातील दिव्य सामर्थ्य आणि आत्मबल दर्शवतो. दिव्यांगाची व्याख्या थोडक्यात. आता दिव्यांग म्हणजे कोण. दिव्यांग व्यक्ती म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक अक्षमतेमुळे काही विशिष्ट कार्य करण्यात अडचणी येणारे लोक. याच्यामध्ये काय काय आहे तर दृष्टीहीन, श्रवण अक्षम म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही, बोलण्यात अडचणी असणारे, गतिशीलतेमध्ये किंवा कार्य करण्यामध्ये अडथळा असणारे, मतिमंद किंवा आत्मकेंद्रित ज्याला ऑटिस्टिक असे म्हणतात अशा व्यक्तींचा समावेश होतो. या व्यक्तींना कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात ही माहिती आपल्याला विषयाची सर्वसाधारण माहिती द्यायची. कुठला विषय तर दिव्यांग हा जो विषय आहे त्या विषयाबद्दलची सर्वसाधारण समाजामध्ये काय माहिती आहेत किंवा आपल्याला या ज्योतिष शास्त्राच्या व्यतिरिक्त आपण दिव्यांगाबद्दल काय लिहायचंय तर दिव्यांग व्यक्तींना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळण्यास अडचणी होते. त्यांच्यासाठी कधी कधी रोजगाराची संधी कमी असू शकते. हुशार असूनही रोजगाराची संधी कमी होते. त्यांच्याकडे सहानुभूतीची गरज असूनही त्यांना त्यांच्याकडे उपेक्षा केली जाते किंवा काही वेळेस त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून समर्थन मिळत नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. या दिव्यांगासाठी सरकार किंवा सामाजिक उपक्रम काय काय आहेत. जसं आता आपल्याकडे जो निबंध दिलेला आहे त्या निबंधाच्या विषयामध्येच म्हटलेलं आहे की सरकारने जो काही दिव्यांग हक्क अधिनियम जो आलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी उद्धृत करायचा आहे. भारतीय संविधानानुसार दिव्यांग व्यक्तींना समान हक्क आहेत. काही महत्वाचे कायदा आणि योजना त्याच्यामध्ये म्हटलंय दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016, राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट 2016. मग
आपल्याकडे जर तो हक्क तो कायदा जर पूर्ण उपलब्ध असेल तर त्याचं लिहायला काही हरकत नाही. तो कायद्याचे नियम काय आहेत त्यामध्ये काय म्हटलं, मी टॉपिक सांगतोय. त्यामध्ये काय म्हटलं, दिव्यांगासाठी आरक्षण. ते आरक्षण शिक्षण, नोकरीमध्ये. सुगम्य भारत अभियान जे केंद्र सरकारमार्फत चालू होतं, सुगम्य भारत अभियान हे दिव्यांगांसाठी विशेष केलेले आहे. त्यांच्यासाठी कृत्रिम अवयवांची उपलब्धता करून देणं, त्यांच्यासाठी मदत निधी उपलब्ध करून देणं, दिव्यांग व्यक्तींना शिष्यवृत्ती द्यावी, अशा ज्या काही वेगवेगळ्या योजना सरकार राबवत आहेत, अशा काही योजनांची किंवा त्यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची. दिव्यांगांमध्ये काही प्रेरणादायी उदाहरणांची पण नावं लिहावी. जसं मी आता इथे लिहिले 3 व्यक्तींचा उल्लेख केला. देवेंद्र झिजारिया म्हणून एक व्यक्ती आहेत, ज्यांनी पॅरालिम्पिक भालाफेक खेळात यशस्वी खेळाडू आहेत ते. अवनी लेखरा यांनी सुवर्ण पदक पटकावलंय. सुधाचंद्रन यांना तर सर्वच ओळखतात. त्यांनी कृत्रिम पायाने, त्यांचे पाय जे ते पाय नाही, कृत्रिम पायाने नृत्यकला शिकून नाव कमावलेत. अशा या काही उदाहरणं त्यामध्ये लिहावे, म्हणजे आपल्याला या विषयाची जाणीव आहे. आणि ह्या विषयाबद्दल आपण फक्त ऍस्ट्रॉलॉजिकल नाही तर सामाजिक अभ्यास पण या विषयाचा केलेला आहे, अशा आपल्याकडून अपेक्षा आहेत. म्हणजे आपली जबाबदारी काय आहे, दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती न देता समतेच्या अधिकाराने सन्मान मागवणे समाज जबाबदारी. अशा पद्धतीने हे दिव्यांगाची माहिती. दुसरा जो आपल्याला महत्वाचा पॉईंट यामध्ये लिहायचा आहे, दिव्यांग हा विषय घेताना मूक, बधिर आणि अंध हे 3 प्रकार आपल्याला सोडायला लावलेले आहेत. पण मग दिव्यांगाचे जे संपूर्ण प्रकार जे आहेत 21 प्रकार, त्या 21 प्रकारांची थोडक्यात माहिती लिहावी. याचा उपयोग आपल्याला आपला ज्यावेळेस पुढे निबंध लिहायचा आहे त्या निबंधामध्ये या 21 प्रकारांची खूप महत्वाची 21 प्रकार फार उपयोगात पडणार आहेत. दिव्यांगत्व म्हणजे किंवा अपंगत्व म्हणजे काय, एखाद्या आजारामुळे किंवा कुपोषणामुळे व्यक्तीची किंवा त्याच्या इंद्रियांची कार्यक्षमता कमी होण्यास अपंगत्व असे म्हणतात. जे काही 21 प्रकार आहेत ते लिहिणं अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिला आहे अंधत्व, ब्लाइंडनेस, दृष्टीचा अभाव. दुसरा प्रकार आहे अंशतः अंधत्व, लो विजन, कमी दिसणे, दूरचे किंवा जवळचे कमी दिसणे, हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे कर्णबधिरत्व, हिअरिंग इम्पेअरमेंट. ज्या व्यक्तींना चांगल्या कानाचा श्रवण ह्रास 7 डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना कर्णबधिर व्यक्ती म्हणतात. आपल्याला यांच्याबद्दल विश्लेषण करायचं नाहीये, पण 21 जे काही नियम, जे काही प्रकार आहेत दिव्यांगाचे, त्या प्रकारांची आपल्याला या ठिकाणी माहिती द्यायची आणि सर्व प्रकार लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा आहे वाचा दोष, स्पीच अँड लँग्वेज डिसॅबिलिटी, बोलण्यात अडखळणे, जीभ जाड असणे, जिभेचा शेंडा नसणे, तोत्रे बोलणे, हे त्याचे प्रकार आहेत. पुढचा 5वा प्रकार आहे अस्थिव्यंग, लोकल डिसॅबिलिटी. चलनवलन विकलांगत्व म्हणजे अस्थिव्यंगत्व. अस्थिव्यंग मुले त्यांना अशी मुले की ज्यांची हाडे, सांधे, स्नायू ही योग्य प्रकारे कार्य करत नाही, अशा मुलांना अस्थिव्यंग मुले असे म्हणतात. ठीक आहे, हा आपल्याला महत्वाचा टॉपिक लिहायचा आहे. त्यानंतर पुढे आहे मानसिक आजार, मेंटल इलनेस. असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन, मतिमंदत्व, मेंदूमध्ये अन्य कोणत्याही आजार, कारणाने आलेला आजार, त्यामुळे सकारात्मक किंवा नकारात्मक मानसिक आजार असणारे व्यक्ती होय. मानसिक आजार, मेंटल इलनेस, हा दिव्यांगामध्ये येतो. यांची लक्षणं काय काय आहेत, भीती वाटणे, नेहमी गुमसुम राहणे. पुढचा 7वा पॉईंट आहे अध्ययन अक्षम, लर्निंग डिसॅबिलिटी. काही मुलांना काही व्यक्तींना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, शिकवल्यानंतर ते विसरून जातात. त्यामुळे लिखाण, वाचन, गणिती व्याकरण त्यांना अडचणी येतात, अभ्यासात मागे राहतात, एखादी गोष्ट समजून घेण्यास अडचणी असते, त्यांना लवकर आकलन होत नाही. अशा व्यक्तींकडून, अशा दिव्यांगांकडून काय काय करून घ्यावं यासाठी स्पेशल थेरपिस्ट असतात. हा एक महत्वाचा प्रकार आहे अध्ययन, त्याचा आपल्याला आपल्या निबंधामध्ये विचार करायचा आहे. पुढे आहे मेंदूचा पक्षाघात, सेलेब्रल पाल्सी. मेंदूचा पक्षाघात म्हणजे मेंदूवर झालेला अपघात किंवा आघात, यामुळे मेंदूचा विकास प्रक्रियेवर परिणाम होऊन शरीराच्या एका किंवा अनेक भागांचे नियंत्रण झाल्याने बहुविध प्रकारची विविधांगी विकलांगता असलेली व्यक्ती. मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे हातपाय ताकद येते, मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही, हलनचलन क्षमता कमी होते. पुढचा 9वा पॉईंट आहे स्वमग्नता, ऑटिझम. बरेच लोक असतात की जे स्वतःमध्येच मग्न असतात, स्वतःच्या विश्वात हरवलेले असतात, समाजात कमी मिसळतात, आत्ममग्न असतात, यांच्या भाषिक कौशल्याचा विकास होत नाही, हे स्वतःच्याच भावविश्वात रमवून गेलेले असतात. याला स्वमग्नता किंवा ऑटिझम असं म्हणतात. हा एक महत्वाचा प्रकार आहे जो आपल्याला निबंधामध्ये विचार करायचा आहे. पुढे बहुविकलांग, मल्टिपल डिसॅबिलिटी इन्क्लुडिंग डेफ, ब्लाइंडनेस. असे एकापेक्षा जास्त अपंगत्व असते, उदाहरण सेरेब्रल पाल्सी, मतिमंदत्व, कर्णबधिर, अंधत्व इत्यादी. पुढचा आहे कुष्ठरोग.
कुष्ठरोगाच्या आघातामुळे हातापायात विकृती दिसते, त्वचेवर चट्टे खवले डाग असतात, हातपाय बोटे सुन्न पडतात. लेप्रोसी हे पण महत्वाचं आहे. डॉर्फिझम बुटकेपणा, शारीरिक उंची कमी असणाऱ्या प्रौढ व्यक्तीची उंची साधारण 4 फूट 10 इंच किंवा 143 सेंटीमीटर पेक्षा कमी असते. त्यासाठी पण क्रायटेरिया ठरलेला आहे. प्रौढ व्यक्तीची उंची किती 4 फूट 10 इंचापेक्षा कमी असेल तर तो बुटकेपणा या प्रकारामध्ये येतो. हा दिव्यांगाचा एक प्रकार आहे. त्याचं गुण शारीरिक गुणसूत्रामुळे शरीराची वाढ किंवा विकास इतर मुलांपेक्षा कमी असतो. पुढचा पॉईंट आहे बौद्धिक अक्षमता, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. या व्यक्तींच्या बुद्धीचा विकास खुंटल्यामुळे शिकण्यात समस्या सोडवण्यात कठीण जाते. दैनंदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार करण्यास कठीण होते. अध्ययन करण्यात समस्या येतात. 14वा प्रकार आहे अविकसित मांसपेशी, मस्क्युलर डायस्ट्रोफिया. हा आजार स्नायूशी संबंधित आहे. या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील ठराविक भागातील अवयवातील स्नायूंचे तंतू कमजोर होऊ लागतात किंवा नष्ट होऊ लागतात. यास मस्क्युलर डिस्ट्रोफी म्हणतात. स्नायू अविकसित झालेले असतात, दैनंदिन क्रिया करण्यात असमर्थ असतात, शरीराची हालचाल करण्यात हळूहळू मागे जातात. पुढचा 15वा प्रकार आहे मज्जा संस्थेचे तीव्र आजार, क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन्स. यामध्ये फिट्स येणे, मिरगी, तीव्र स्वरूपात ताप येतो, मेंदूज्वर होतो, ब्रेन ट्युमर, तीव्र डोकेदुखी, चेतासंस्थेमध्ये क्षती निर्माण होणे, हायड्रोसेफिलिक संतुलन बिघडणे, हा प्रकार आहे मज्जा संस्थेच्या आजारामध्ये, क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन्स मध्ये. पुढचा आहे मल्टिपल स्क्लेरोसिस, 16वा प्रकार. हा विकार मेंदूतील चेतासंस्थेला, सेंट्रल नर्वस सिस्टीम, संदेशवाहक चेतातंतूवरील संरक्षक आवरण मायलिनला धक्का पोहोचल्यामुळे होतो. मायलिनला धक्का पोहोचल्याचा परिणाम मेंदूकडून शरीराच्या अन्य भागांकडे पोहोचणाऱ्या संदेशावर होतो. त्याचा परिणाम म्हणून खालील लक्षणे तयार होतात. हातामधील स्नायूंमध्ये ताठरता येते, कमजोरी असते, संवेदना कमी होण्याचे प्रमाण, पायाकडून वरील दिशेने बदल करत चालते. कधी कधी त्यांचा नेत्रकंप पण होतो. डोळ्याभोवतालच्या स्नायूंच्या कार्यातील बदलामुळे नेत्रकंप सुरू होतो. हा एक मल्टिपल स्क्लेरोसिस मध्ये येतो. पुढचा प्रकार आहे थॅलेसिमिया, रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिन कमी असतं, वारंवार रक्त द्यावं लागतं. हा अनुवंशिक रोग आहे. बालकांची वाढ खुंटते, चेहरा सुकावलेला असतो, वजन वाढत नाही, श्वास घेण्यास त्रास होतो आणि वारंवार आजारी पडतात रक्ताची कमतरता असल्यामुळे. पुढे 18वा प्रकार एक महत्वाचा म्हटलाय हिमोफिलिया, ज्यामध्ये अधिक रक्तस्राव होतो. हा अनुवंशिक रक्तविकार आहे. रक्तवाहिनीतील बिघाडामुळे हा रोग होतो. यामध्ये रक्तस्राव होणे, जखमा झाल्यासारखे रक्तस्राव होतो. कधी रक्तस्राव थांबत नाही, रक्तस्राव बंद न झाल्यामुळे शरीराचा भाग फुगतो. हा एक दिव्यांगाचा प्रकार. पुढचा स्किल सेल डिसीज, रक्ताचे प्रमाण कमी असते, शरीरातील पेशींचा सी टाईप होतो, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो. महत्वाचा एक दिव्यांगातील प्रकार आहे ऍसिड हल्लाग्रस्त पीडित, ऍसिड अटॅक विक्टिम्स. शरीराच्या ज्या भागावर ऍसिड हल्ला झाला असेल ती जागा भाज्यासारखी विद्रूप होते. चेहरा, हातपाय, डोळे यावर काळ्या रंगाची भाज्यासारखी त्वचा आढळते. हे ऍसिड अटॅक विक्टिम्स असतात. हा पण एक दिव्यांगातला प्रकार कायद्याप्रमाणे आहे. आणि पुढचा महत्वाचा प्रकार आहे कंपवात, पार्किन्सन्स डिसीज. कंपवात म्हणजे पार्किन्सन्स. हा डिसीज मेंदूतील सबस्टान्शिया नायग्रा नावाच्या भागातील पेशींची संख्या आणि कार्य कमी झाल्याने होणारा आजार आहे. हे सर्व लिहिण्याचा उद्देश काय आहे किंवा हे सर्व आपल्याला सांगायचं काय आहे तर हे जे काही आपण नियम बघितले आहे, जे काही प्रकार बघितले, हे प्रकार कुठल्या अवयवाशी संबंधित आहे, त्या अवयवाशी संबंधित ग्रह, राशी किंवा इतर ग्रह बिघडणं हे आपल्याला त्या पुढे निबंधात लिहायचे. त्यामुळे ह्या 21 प्रकार जे त्या 21 प्रकारांची भले आपल्याला त्यामध्ये अंध, मूक, बधिर नाही लिहायचे तरी हे 21 प्रकार विशेष त्याथे आपल्याला निबंधामध्ये लिहायचे आणि त्यांचं विश्लेषण पण करायचे. मी जस्ट एक थोडक्यात लिहून सांगितलं आपल्याला. आणि आपल्याकडून अपेक्षित काय आहे की हे सर्व 21 प्रकार जे आहेत ते सर्वच्या सर्व 21 प्रकार आपण चांगल्या प्रकारे माहिती घेऊन योग्य व्यक्तींशी, डॉक्टरांशी किंवा त्या संदर्भाने काम करणाऱ्या ज्या काही संस्था असतात, काही बरेच एनजीओ या दिव्यांगांसाठी काम करत असतात. मग ह्या एनजीओ मध्ये जाऊन त्यांच्या काय समस्या आहेत किंवा तिथे जे काही व्यक्ती असतील त्यांच्याशी परिचय करून घ्यावा, त्यांच्याकडे जावं आणि या दिव्यांगांची माहिती आपल्याला तिथे मिळू शकते. त्यांच्या बर्थ डेट्स, जो काही आपल्याला ज्योतिष त्यांच्याबद्दलची माहिती हवी, डेट, टाइम, प्लेस, हा डेटा आपल्याला तिथे जाऊन मिळू शकतो. त्यामुळे या दिव्यांग डायरेक्ट ज्योतिषावर उडी मारण्या, ज्योतिष किंवा ते नियमावर उडी मारण्यापूर्वी आपल्याला या विषयाशी पूर्वपीठिका काय आहे, कोणते कोणते दिव्यांगाचे प्रकार आहेत, ह्या सर्व प्रकारांची एक विशेष माहिती द्यायची. बऱ्याच दिव्यांगाचे प्रकार कॅटेगराईज केले जातात, त्या पद्धतीने आपल्याला बघायचे आहेत. ब्लड, रक्ताच्या संदर्भातले आजार असतात, मेंदूचे आजार आहेत, ह्या सर्वांचे आपल्याला विशेष त्यामध्ये लक्ष द्यायचं आहे आणि ते नीट लिहायचे. यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण असं लिहू शकतो, पुढचं प्रकरण ज्योतिषीय तत्वे आणि नियम. मग आता आपण आपल्या विषयाचा आणि दिव्यांगाचा एक
संबंध लावायचा. जे काही 21 प्रकार बघितले त्या 21 प्रकारांमध्ये माझ्या दृष्टीने मी ना एक 5-7 गट केलेले दिव्यांगाचे ज्योतिषत्वासाठी. मग विषयानुसार दिव्यांगत्व रोगांचे गट कोणते होतात? तसं आता आपण बघितलं जे काही 21 प्रकार आहेत दिव्यांगांचे, त्याच्यामध्ये पहिला गट केलाय हालचाल आणि अस्थि मांसपेशी यांच्याशी संबंधित असणारे विकार, लोकोमोटर आणि मस्कुलोस्केलेटल डिसॅबिलिटीज. हा एक गट झाला ज्या वेगवेगळ्या प्रकारचे 21 प्रकारांमधला तयार केला. मग यामध्ये हालचाल मुवमेंट आणि अस्थि मांसपेशी यांच्या संबंधित असणारे सर्व आजार जे आहेत ते दिव्यांगाचे प्रकार आपण याच्यामध्ये घेऊ. त्याचं मुख्य कारकग्रह असणारे शनी, ज्याचं कारकत्व आहे अस्थि आणि संधिस्थान. मंगळ शरीराची शक्ती, स्नायू. दशम भाव पाय, तृतीय भाव हात. हे जस्ट एक इंट्रोडक्शन मध्ये याच्याबद्दल आपल्याला पुढे माहिती सांगतोच. मग या गटामध्ये येणारे कुठले कुठले दिव्यांगाचे प्रकार आहेत? हालचाल अपंगत्व, लोकोमोटर डिसॅबिलिटी, बुटकेपणा, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी, लोकोमोटर डिसॅबिलिटी, अनेक प्रकारचे अपंगत्व आणि पार्किन्सन. हे सर्व आजार येतात हालचाल आणि अस्थि मांसपेशी संबंधित विकारामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा दुसरा एक गट मी करेन मेंदू, तंत्रिका व बौद्धिक विकार, न्यूरोलॉजिकल आणि इंटेलेक्च्युअल कंडिशन्स. जे काही प्रकार बघितले त्यामध्ये ऑटिझम सारखा जो प्रकार आहे तो न्यूरोलॉजीचा प्रकार आहे. याचा मुख्य कारक ग्रह कोण आहे? तर चंद्र, जो मनाचा कारक. बुध, बुद्धी आणि स्नायूंचा संबंध आहेत. राहू केतू मानसिक भ्रम दाखवतात. स्थानांचा विचार करता 5वं भाव, पंचम स्थान, बुद्धिमत्ता, 6, 8, 12वं स्थान. यात कुठले कुठले विकार येतील या गटामध्ये? बौद्धिक अपंगत्व, ऑटिझम स्पेक्ट्रम विकार, सेरेब्रल पाल्सी, दीर्घकालीन तंत्रिकाशास्त्रीय आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस, एपिलेप्सी, अल्झायमर. शैक्षणिक अडचणी काय येतात? एडीएचडी, पार्किन्सन. हा एक प्रकार येतो गट 2 मध्ये. त्यानंतर तिसरा गट आहे अनुवांशिक व रक्ताशी संबंधित विकार, जेनेटिक अँड ब्लड डिसऑर्डर्स. मग आपण काही 21 प्रकार बघितले त्यामध्ये रक्ताचा पण संदर्भ होतात. त्याचे मुख्य ग्रह आहेत गुरु, जनुकांचा आणि रक्त गुणधर्माचा कारक, चंद्र शरीरातील द्रव पदार्थ, मंगळ रक्त, राहू जनुकांमधील असणारे दोष. त्यात येणारे विकार कोणते? तर थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल रोग, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, अनुवंशिक. हे रक्ताशी संबंधित असणारे हे आजार दिव्यांगातले, आणि त्याचा गट 3 केलाय. चौथ्या गटामध्ये मी घेईन अनेक अपंगत्व असणारे रुग्ण, मल्टिपल डिसॅबिलिटीज. याच्यामध्ये अनेक भावांवर किंवा ग्रहांवर असलेले पापग्रहांचे दुष्प्रभाव, विशेषतः त्रिशांश, द्विधर्ती, षष्ठांश, 60 गुणांमध्ये दिसतात. अनेक प्रकारचे वेगवेगळे अपंगत्व असतं, फक्त एकच नाही तर 2-3 प्रकारचे अपंगत्व असतं, दिव्यांगत्व असतं. बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे अपंगत्व असलेले, दृष्टीबाधितता आणि श्रवणबाधितता अशी एकत्र स्थिती असू शकते. दिसतही नाही आणि ऐकू येत नाही अशी दृष्टीबाधित किंवा श्रवणबाधित असतात. हा एक गट झाला. पुढचा 5वा गट आपल्याला करायचा आहे अपघात किंवा बाह्य स्वरूपाची कुरूपता. त्याच्यामध्ये मंगळ जो जखम देतो, शनी व्रण किंवा अपंगत्व आणतो, राहू आम्ल किंवा विषाचा कारक आहेत, 8वा भाव अचानक घटना, लग्न, शरीर, फर्स्ट हाऊस. यामध्ये काय येतात? तर आम्ल हल्ला पीडित, ऍसिड अटॅक विक्टिम्स. हा एक गट झाला 5वा. अपघात झालाय किंवा बाह्य स्वरूपाची कुरूपता. ऍसिड अटॅक हे काही जन्मता नाहीये, तो विक्टिम झालेला आहे, तो बळी पडलाय त्या अटॅकला, ऍसिड अटॅक. याचाही आपल्याला एक गट करायचा आहे. मग त्या संदर्भात तिथे शुक्र पण येतो, सौंदर्य, चंद्र, मानसिक आघात पण होतो या लोकांना, याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा. अशा प्रकारे या प्रकरणामध्ये मी साधारणपणे हे जे काही 21 प्रकार दिलेले आहेत दिव्यांगाचे, त्या दिव्यांगाच्या प्रकारांचा एक मी गट तयार केला आणि त्या गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एका गटामध्ये येणारे रोग आहेत, आजार आहेत, त्यांच्या दृष्टीने मी या ठिकाणी लिहिणार. हा झाला प्रकरण 2. त्यानंतर पुढच्या प्रकरणामध्ये मग मी लिहिणार वैद्यकीय ज्योतिषशास्त्राची ओळख. आता हा जो काही आपण अभ्यास करतो आहोत, निबंध लिहित आहोत, यामध्ये वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी पण म्हणू शकतो. मग या मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी किंवा ज्योतिषशास्त्र आणि त्या संदर्भाने असणाऱ्या या सगळ्या रोगांचे, आजारांचे किंवा दिव्यांगांचे जे काही नियम आपल्याला काही ग्रंथांमध्ये आढळतात, त्या नियमांचं आपल्याला या ठिकाणी विश्लेषण किंवा उद्धृत करायचे. म्हणजे वेगळ्या प्रकारचे नियम काय आहेत किंवा मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी काय बनते. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा अर्थ शब्द झाला. वैदिक ज्योतिषामध्ये आजार या संदर्भाने किंवा रोग किंवा दिव्यांग, अपंगत्व याचे वेगवेगळ्या प्रकारात नियम दिले आहेत. फक्त 6ष्ठ स्थानावरच येतील असे काही नाही, बरेच वेगळ्या प्रकाराने ते नियम आपल्याला या ठिकाणी आढळतात. असं म्हटलंय वैदिक ज्योतिषशास्त्र फक्त भविष्य शास्त्र असून त्यामध्ये आरोग्य, आयुष्य, व्याधी, मृत्यू आणि त्यावरील उपाय यांचे स्पष्ट वर्णन आहे.
आरोग्यम धनसंपदा आपल्याकडे म्हटलेलंच आहे. मग या आरोग्यम धनसंपदा, आरोग्य ही जी संपत्ती आहे त्यामध्ये काय काय नियम आहेत त्या ज्योतिषशास्त्रामध्ये, वैदिक ज्योतिषामध्ये, वेगळ्या ग्रंथांमध्ये, वेगळ्या पुस्तकांमध्ये त्यांचं संकलन, एकत्रीकरण आपल्याला या 3ऱ्या चॅप्टरमध्ये करायचंय. असं म्हटलंय, पूर्वजन्मकृतम पापम व्याधी रूपेण जायते. पूर्वजन्मातील जे काही कर्म असतील, आपली जे काही कर्म असतील, ती कर्म आपल्याला या जन्मामध्ये व्याधीच्या रूपाने भोगावे लागतात. काही संचित चांगलं असेल तर सुख मिळतंय, काही संचित पूर्वकर्मातील पूर्वकर्मार्जित काही अशुभ असेल तर त्या व्याधीच्या रूपामध्ये आपल्याला या जन्मामध्ये भोगावं लागू शकतं. मग ते बघण्यासाठी त्याचा संदर्भ काय काय किंवा कुठल्या ग्रहांच्या संदर्भाने येतात तर हे आपल्याला असं बघायचंय. या ठिकाणी ग्रह आणि इतर ग्रह आणि त्यांच्या संदर्भाने असणारे आरोग्य यांचा संबंध आपल्याला द्यायचा आहे. तर ग्रहांमध्ये विचार करताना एक महत्वाचा टॉपिक इथे लिहिला होता, ग्रहांचे 7 धातू, जे काही 7 धातू आहेत, प्रत्येक धातूवर एक एक विशिष्ट ग्रहाचा अंमल आहे. मंगळ मज्जा, शनी स्नायू, गुरु वसा, रवी अस्थि, शुक्र धातूवर शुक्राचा अंमल, रक्तावर चंद्राचं, बुध त्वचा. हे प्रत्येक ग्रहाचं कारकत्व जे आहे त्यामध्ये आरोग्याच्या संदर्भाने विशेष आपल्याला इथे लिहायचंय. प्रत्येक ग्रह शरीरातील विशिष्ट अवयव किंवा प्रणाली नियंत्रित करतो. आम्ही प्रत्येक ग्रहाचा आरोग्यावर प्रभाव होणार प्रभाव दिला आहे. जस्ट मी छोट्याशा चार्टमध्ये देतोय. याचं विश्लेषण चांगल्या प्रकाराने आपल्याला आपल्या निबंधात अपेक्षित आहे. तसं लिहिताना चार्ट्स पण तयार करा आणि त्याचं विश्लेषण पण लिहा. ग्रह त्याच्या संदर्भाने तो कुठल्या अवयवाचा शरीर अवयव तो कंट्रोल करतोय आणि तो ग्रह बिघडला असेल तर त्याने निर्माण होणारे ग्रह दोषामुळे निर्माण होणारे आजार कोणते आहेत त्याचा विचार केला तर सूर्य हा जो ग्रह आहे तो कुठल्या अवयवावर अंमल ठेवते, हृदय, डोळे, हाडे, पित्त यावर सूर्याचा अंमल आहे. तो बिघडला तर कुठले दोष निर्माण होऊ शकतात, उच्च ताप येणे, डोळ्यांचे रोग होणे, रक्तदाब यासारखे आजार घडतात. चंद्र हा मनाचा कारक आहे. मग चंद्राच्या संदर्भाने कुठले अवयव आहेत तर मन, रक्त, फुफ्फुसे आणि शरीरातील पाणी यांचा संदर्भ चंद्राशी येतो. मग चंद्र जर बिघडला असेल तर कुठले आजार होऊ शकतात तर मानसिक असंतुलन होतं, ऑटिझम सारखे आजार होतात, चिंता, स्रावी होतात, रक्त प्रवाह जास्त येतो, आजार होतात, वेगळे सावे आजार होतात. नंतर मंगळाचा संदर्भ येतो स्नायू, रक्त, ज्वर, अग्नी यावर. मंगळ बिघडला तर काय होतं अपघात. अपघातामुळे जे आपण मला म्हटलं की हाड मोडणे हे अपघातामुळे होतं, रक्तस्राव होतो, जळण्याचे आजार हे मंगळ बिघडला तर होतो. बुधाचा संदर्भ कशावर आहे तर त्वचा, स्नायू आणि जी काही बौद्धिक क्षमता, बौद्धिक शक्ती आहे, विचार करण्याची शक्ती आहे ती बुधामध्ये आहे. आणि जर बुध बिघडला तर काय होणार, त्वचा रोग, मतिभ्रंश, वाचा दोष, बोलण्यामध्ये अडचणी येणं हे बुधाच्या प्रभावाखाली होणारे आजार आहेत. बुध बिघडला तर होणारे आजार. पुढचा ग्रह गुरु, गुरुचा संबंध कुठे आहे तर यकृत, चरबी, वाढ, हार्मोन्स यावर गुरुचा संबंध आहे. आणि हा गुरु जर बिघडला पत्रिकेत तर गुरुमुळे काय होणार तर लठ्ठपणा, थायरॉइड, मधुमेह यासारखे आजार होऊ शकतात. पुढे शुक्र बिघडला किंवा शुक्राचा संबंध कोणाशी आहे तर शुक्राचा संबंध आपल्या शरीर मूत्रमार्ग परिवहन संस्था यावर शुक्राचा अंमल आहे. आणि जर शुक्र बिघडला तर वंध्यत्व, मूत्रविकार, लैंगिक समस्या यासारखे आजार निर्माण होतात. शनीचा अंमल आपल्या शरीरातील हाडं, संधी, जॉईंट्स, मज्जासंस्था यावर आहेत. आणि शनी बिघडल्यामुळे होणारे आजार संधिवात, पक्षाघात, हाडांचे क्षय, हाडांची झीज होणे हे आजार शनी बिघडला तर होऊ शकतात. पुढे राहू याचा अंमल आहे विष, त्यानंतर मानसोपचार, विचित्र आजार. आणि राहू बिघडला तर होणारे आजार म्हणजे मानसिक भ्रम, व्यसनाधीनता, अशुद्धता वाढते. केतू अज्ञात, गुप्तरोग, आत्मा. आणि केतूमुळे होणारे आजार काय तर रहस्यमय रोग ज्यांचं लवकर निदान होत नाही किंवा समजूनच येत नाही. कर्मजन्य पीडा हे केतूच्या अंतर्गत येणारे आजार आहे. भाव आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम. आता जसे ग्रह आहेत त्याप्रमाणे प्रत्येक 12 भाव जे आहेत त्या 12 भावामध्ये काही विशिष्ट भाव, प्रत्येक भावाचा एक अंमल शरीर भागावर अंमल आहेतच. परंतु विशेष करून कुठला भाव आपल्या संदर्भाने बघायचा आहे विशेष तर प्रथम भाव जो सर्वात महत्वाचा आहे, फर्स्ट हाऊस लग्नस्थान, याचा अंमल शरीराची संपूर्ण शरीर आरोग्याची एकूण स्थिती यावर फर्स्ट हाऊस काम करतो. 6th हाऊस षष्ठ भाव, होणारे आजार, रोग, आपले वैरी किंवा आपल्याला मिळणारे औषधोपचार यावर श्रेष्ठ भावाचा अंमल आहे. 8व्या भावावरून काय बघावं, गुप्तरोग, दीर्घकालीन आजार, अपघात हे 8व्या भावावरून बघायचे. हे जस्ट मी पॉईंट याचं विश्लेषण आपल्याला चांगल्या प्रकारे लिहायचंय. 12 व्ययस्थानावरून शय्याग्रस्त स्थिती, रुग्णालय, मानसिक एकांत हे व्यय भावावरून बघितलं जातं. 3rd हाऊस 3ऱ्या भावावरून आपण बघणार खांदे, हात किंवा आपली हालचाल, मुवमेंट ही 3ऱ्या भावावरून बघायची. 10व्या भावावरून गुडघे, चालण्याची क्षमता हे 10th स्थानावरून. आणि 5व्या भावावरून बुद्धिमत्ता किंवा न्यूरोलॉजिकल कंडिशन्स या 5th हाऊसवरून येते.
त्यामुळे मी जसे 4-7 भाव दाखवले, आपण प्रत्येक भाव त्याने दर्शवलेला शरीर भाग हे आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. पुढे राशीचा एक विचार केला तर 12ही राशी ज्या आहेत त्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर अंमल करत असतात. मग 12 राशींमध्ये मेष पासून मीनेपर्यंत ज्या 12 राशी आहेत त्यांचा अंमल आपल्या डोक्यापासून तळापर्यंत पायापर्यंत आहे. मेषेचा अंमल काय आहे? तो डोके. वृषभेचा अंमल चेहरा, घसा. मिथुनेचा अंमल आपले खांदे, हात, कर्क, छाती, स्तन. त्यानंतर सिंहाचा अंमल हृदयावर आहे, पाठीचा कणा. कन्या राशीचा अंमल पोट आहे, आतडे. तुला कमरेचा भाग, मूत्राशय. वृश्चिक जननेंद्रिय, गुप्तरोग. धनु मांड्या. मकरेचा अंमल गुहेवर आहे, आपल्या पिंजऱ्यांवर पोटरांवर. कुंभेचा अंमल आहे, मीन अंमल आपले पायावर आहे. प्रत्येक रास आणि त्या राशीचा कुठल्या शरीर भागावर अंमल आहे हे आपल्याला एक महत्वाचं या ठिकाणी नोंद करायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण इथे घेऊ शकतो, दशा आणि रोग प्रगट होण्याचा काळ. मग एखादा रोग, आजार किंवा दिवंगत हे कुठल्या काळामध्ये येईल हे पण आपल्याला महत्वाचं आहे. रोग कोणत्या काळात प्रगट होईल याचं बाकीत आपल्याला 69 दशाप्रमाणे करता येऊ शकतो. मग रोगाचा प्रारंभ त्या दिशेतो ज्या ग्रहावर पापग्रहांचा दुष्प्रभाव असतो. एखादा ग्रह अनेक प्रकाराने बिघडला असेल, आता ग्रह चांगला कसा बघावा आणि बिघडलेला कसा बघावा हे आपण गेल्या 3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये शिकलेलोच आहोत, ते काय आता परत उद्भव करत नाही. पण रोगाचा प्रारंभ कुठल्या ग्रहाच्या दशेमध्ये होतो? ज्या ग्रहावर पापग्रहांचा अंमल असेल किंवा पापग्रहांचा दुष्प्रभाव झालेला असेल त्या ग्रहाच्या दशेत, अंतर्दशेमध्ये रोग किंवा दिव्यंगता प्रभुत्व येऊ शकतं किंवा ते दाखवतं. 6वा, 8वा किंवा 12व्या भावाचा स्वामी जर दशाधिपती असेल तर त्या काळात रोग प्रवृत्ती असते. पापग्रहांची दशा, विशेष करून पापग्रह कोण आहे तर शनी, मंगळ, राहू, केतू बघावेत. त्रस्त असतील, पापग्रह दशा असेल तर शरीरावर अधिक परिणाम करतात. त्यामुळे दशेचा एक आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे. वर्गकुंडलीचा विचार केला तर सर्वात महत्वाचा आहे D30 त्रिशांश कुंडली, D3 षष्टांश कुंडलीचा विचार करायचा आहे, जे सूक्ष्म रोग दाखवतात, कारण दाखवतात, कर्मजन्य दोष उघड करतात. D3 देशकांत कुंडलीचा एक विचार करायचा आहे आणि D9 नवमांश कुंडलीचा देखील रोगांच्या तीव्रतेवर संकेत देतात. या वर्ग कुंडल्या आपल्याला अभ्यास करायच्या आहेत. मग ह्या कुंडल्याच्या मांडायच्या आहेत. आपण जो काही निबंध लिहिणार त्या निबंधामध्ये ज्या 15 कुंडल्यांचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे, त्या विश्लेषण करत असताना प्रत्येक जे काही कुंडली असेल त्या कुंडलीचं जन्म तारीख, वेळ, ठिकाण दिल्याबरोबर पंचांग लिहावं. पंचांगाबरोबर त्या कुंडलीची जे काही लग्नापासून सर्व ग्रह स्पष्ट करावेत, विशेष लग्न स्पष्ट करावे, सर्व ग्रहांची स्पष्टता, त्याचा जो चार्ट लिहावा. त्या बरोबरीने विशेष महत्व दिलेलं आहे की त्या आजाराला किंवा जो काही विषय आपण घेतलाय त्याला संदर्भाने असणाऱ्या वर्गकुंडल्यांचा पण विचार केला आहे की नाही. त्यामुळे मागच्या बाजूला काही वर्गकुंडल्या विशेष करून घ्याव्यात. D30, D60, D3, D9 ह्या 4 तर पाहिजेच. तुम्ही ज्यावेळेस निबंध लिहिणार आहात, जे काही तुम्ही गणित जो भाग असणार आहे त्या गणितीय भागामध्ये किमान या 4 कुंडल्यांचा तरी विचार करा. याच्या बरोबरीने अजून तुम्हाला ज्या काही वर्गकुंडल्यांचा विचार करायचा असेल, जे काही वर्गात शिकवतील त्याही वर्गकुंडल्यांचा विचार कराच. पण किमान ह्या 4 वर्गकुंडल्या आवश्यक आहेत. आणि या 15 कुंडली ज्या सोडणार त्या प्रत्येक 15 कुंडलीसाठी आपल्याला जे काही गुण दिलेले आहेत त्या गुणांमध्ये वर्गकुंडली लिहिली की नाही यासाठी पण गुण आहेत. पण ही वर्गकुंडली कुठे लिहावी तर ही वर्गकुंडली जो काही आपण चार्ट बनवणार आहोत, म्हणजे कुंडलीचा जो गणिताचा जो भाग असणार आहे त्याच्या बॅक साईडला तिथेच लिहावी. बऱ्याच वेळेस असं बघतो आम्ही की विद्यार्थी तिथे न लिहिता जे काही विश्लेषणाचा जो काही वेगळा पेपर लिहिला जातो, विश्लेषण ज्या ठिकाणी लिहिलं जातं त्या विश्लेषणामध्ये वर्गकुंडल्या मांडतात. तो विश्लेषणामध्ये वर्गकुंडल्या मांडायच्या नाहीत. वर्गकुंडल्या मांडायच्या तर त्या जे काही निबंध लिहिले त्या जो काही आपण स्पष्ट ग्रह वगैरे लिहिले असेल त्याच्या बॅक साईडलाच वेगळं तिथे जे पेज आहे त्या पेजवर तिथे लिहायचे आहेत. विश्लेषणामध्ये असं बघण्यात येतं की विश्लेषणामध्ये बऱ्याच वेळेस मुलं महादशा अंतर्दशेचं गणित पण लिहून ठेवतात. महादशा कोठीपासून कुठपर्यंत त्याची अंतर्दशा 9 अंतर्दशा काढतात. असे 4-5-6 ग्रहांच्या दशा आणि अंतर्दशा लिहून ठेवतात फक्त पानं वाढवण्यासाठी. तर ते अपेक्षित नाहीये. तुम्ही महादशा अंतर्दशा जेवढे काळ असेल त्या काळाची लिहून द्या. तुम्हाला प्रत्येक ते दशाचं अंतर्दशेचं गणित तिथे लिहायची गरज नाहीये. कुठली दशा कुठल्या काळापासून सुरू झाली, ती राहूची दशा 18 वर्षे, शनीची दशा किती वर्ष, ते प्रत्येक त्याच्या अंतर्दशा पण लिहून ठेवतात. तर तसं नका लिहू. आपल्याला जो काही पेपर दिला जातो जन्मकुंडली, राशी कुंडली, नवमांश कुंडली लिहिण्यासाठी, तिथे मागच्या बाजूला आपल्याला सर्व ब्लँक पेजवर त्यांनी सर्व लिहायचे. याच्यावरून अजून कुठल्या कुठल्या कुंडल्यांचा तुम्ही विचार केला असेल तर नक्की कुंडल्या तिथे मांडल्या गेल्या पाहिजेत. पण ते विश्लेषणात लिहू नका. ठीक आहे.
हे महत्वाचं आहे, हे बघितलं बघतो त्यावेळेस. तर पुढचा एक आहे द्रेष्काण आधारित रोग. ग्रह, राशी, भाव याबरोबर महत्वाचं आहे ना द्रेष्काण. द्रेष्काण कुंडली जी आपण वर्ग कुंडल्या बघतो, त्या प्रत्येक वर्ग कुंडलीमध्ये, प्रत्येक वेगळ्या वर्ग कुंडलीमध्ये वेगवेगळा पार्ट आपल्याला आयुष्याचा आहे. त्यामध्ये द्रेष्काणाधित रोग पण महत्वाचे आहेत. असं म्हटलंय क्षीर द्रेष्कांची कुंडली येते D3 प्रार्थीचे 3 भाग केल्यानंतर, जसं मी इंट्रोडक्शन करून देतोय. द्रेष्काणाचे जे काही प्रकार आहेत, मग पहिला द्रेष्काण असेल तर कुठले अवयव, दुसरा द्रेष्काण असेल तर कुठले अवयव, तिसरा द्रेष्काणामध्ये जन्म असेल तर कुठले अवयव, हे विशेष आहे. आपण अभ्यास पुस्तकांमध्ये ते मिळेल आपल्याला सर्व काही, तो त्या विषय घेत नाही. पण एक जस्ट उदाहरणासाठी सांगतो, जन्म जर पहिल्या द्रेष्काणामध्ये असेल किंवा कुठल्या द्रेष्काण असेल तर कुंडली कशी मांडावी, तर असं म्हटलंय शीर, नेत्र, कर्ण, नासिका, गाल, हनुवटी, मुख हा प्रथम द्रेष्काण झाला. कंठ, खांदे, दंड, कुक्षी, हृदय, उदर व नाभी हे अवयव दुसऱ्या द्रेष्काणामध्ये येतील. आणि बस्ती, शिश्न, गुल, वृषण, मांड्या, गुडघे, पोटरे व पावले हे सर्व अवयव पुढचे तिसऱ्या द्रेष्काणामध्ये येतील. हे द्रेष्काण समजून घ्या. त्यानंतर जी काही कुंडली मांडू आपण द्रेष्काण कुंडलीमध्ये, त्या द्रेष्काण कुंडली बरोबर काही विशिष्ट कुंडली जर मांडायचं असेल तर त्यामध्ये स्पेशली जो काही द्रेष्काण असेल त्या द्रेष्काणाचा संबंध तिथे देऊन तो हे जे काही अवयव दिलेले आहेत, प्रथम द्रेष्काण, द्वितीय द्रेष्काण, तृतीय द्रेष्काण यांचे अवयव जर त्या कुंडलीत मांडले आणि त्या स्थानाप्रमाणे जर आपण बघितलं तर जे स्थान बाधित असेल त्या स्थानाच्या संदर्भाने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आजार दिसून येतात, रोग झालेला दिसून येतो. त्यामुळे द्रेष्काण कुंडलीचा एक महत्वाचा टॉपिक माहिती नसेल तर समजून घ्या, करून घ्या, आणि त्याचा उपयोग आपल्याला या निबंधासाठी फार महत्वाचा होणार आहे. त्यामुळे द्रेष्काण कुंडली याचा विशेष विचार आपल्याला करायचा आहे. कुठल्या अवयवाचा आजार किंवा दिव्यांगत्व ज्या अवयवाचा आलेला आहे त्या अवयवाचा संदर्भ आपल्याला द्रेष्काणावरून पण काढता येऊ शकतो. आणि हे महत्वाची कुंडली द्रेष्काण आधारित रोग विचार आपल्याला करायचा आहे. पुढे रोग विचार करताना किंवा दिव्यांगाचा विचार करताना आपल्याला महत्वाचा पॉइंट आहे बाधकेश. कॅमेरा चालू केलाय कोणी? माईक बंद करा. पुढचा पॉइंट आहे बाधकेश. बाधकेशाचा अर्थ काय, तर अडथळा निर्माण करणाराच रोग. प्रत्येक कुंडलीप्रमाणे वेगवेगळे बाधकेश आहेत. चर लग्नाला कोण, स्थिर लग्नाला कोण, द्विस्वभाव लग्नाला कोणता ग्रह बाधकेश आहे ते बघायचंय. आणि त्याचा प्रभाव काय होतो, रोग, विघ्न, मानसिक बंधनं हे बाधकेशाचे प्रभाव देणारे भाग आहेत. पुढचा एक महत्वाचा भाग आपल्याला बघायचा मार्केश पण बघायचा आहे. विश्लेषण करत असताना मार्केशाचा पण विचार करायचा. मार्केश काय 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 करतो कुंडलीमध्ये. थोडासा माईक चालू आहे. सुनंदा म्हणून कोण आहेत त्यांनी माईक बंद करा. थँक्यू. पुढचा महत्वाचा ग्रह असणारे आपल्याला ज्याचं विश्लेषण करायचं तो म्हणजे मार्केश. मार्केश आयुष्य संपवणारा. प्रत्येक 12 भावाच्या ज्या कुंडल्या आहेत प्रत्येक कुंडलीचा वेगळा ग्रह मार्केश. दुसरा भाव आणि 7वा भाव हे मारक भाव आहेत आपल्याला ठाऊक आहेत. मग त्या मारक भावाचा जो स्वामी आहे तो मार्केश. तो मार्केश कुंडलीमध्ये काय काम करतो, त्याचा प्रभाव काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी उद्धृत करायचं आहे. मार्केश मृत्यू देतो किंवा गंभीर अपघात मार्केश ग्रह देतो. तो बिघडला असेल किंवा त्याची दशा असेल त्या संदर्भाने मार्केशाचा आपल्याला विचार करायचा आहे. 2 महत्वाचे पॉइंट्स आपल्याला कुंडलीमध्ये विचार करायचे विश्लेषणामध्ये. मांदी आणि गुलिकचाही विचार करावा. हे शनीचे उपग्रह. मांदी लग्नाजवळ आहे का, चंद्राजवळ आहे का, आणि ते कुठल्या स्थानामध्ये आहेत. चंद्राजवळ असेल तर ते नक्की कुठल्या स्थानामध्ये आहेत. मग त्यामुळे कुठले अडचणी आल्यात, कुठले रोग झाले, हे मांदी गुलिक आपल्याला फार महत्वाचे आहेत ह्या निबंधासाठी. त्यामुळे मांदी आणि गुलिक जे काही बिंदू आहेत, पॉइंट्स आहेत, ते कुंडलीमध्ये कुठे आहे, त्यांचा संदर्भ काय येतो, त्यांच्याबद्दल आपल्याला विश्लेषण यामध्ये करायचंय. यांचा विशेष विचार आपण रोग किंवा मानसिक वेदना, मांदीचा उपयोग काय, रोग मानसिक वेदना यासाठी करायचा आहे. त्यानंतर महत्वाचा सर्वात महत्वाचा पॉइंट आपल्याला या ठिकाणी लिहायचे जे काही विविध प्रकारचे योग आहेत. जसे आपण राशी बघितले, ग्रह बघितले, पण आता पुढे इम्पॉर्टन्स पॉइंट येणार आहेत ग्रहाने निर्माण केलेले योग. जे काही 9 किंवा 12 ग्रहांचा जो काही आपण विचार करणार आहोत. हर्षल निपचूनचा घ्यायचा असेल तर करू शकतो. पण ह्या ज्या ग्रहांनी, प्रत्येक ग्रहांनी काही विशिष्ट आजार नोटिफाय केलेले आहेत का, प्रत्येक ग्रहाला एक विशिष्ट आजारचं कारकत्व दिलेलं आहे. मग रवीचं कारकत्वामुळे कुठले रोग निर्माण होतात, चंद्राच्या कारकत्वाने कुठले रोग निर्माण होतात, मंगळ, बुध, गुरु, शुक्र ह्या प्रत्येक ग्रहांनी निर्माण केलेले रोग आपल्याला या पॉइंट्स मध्ये लिहायचे.
भावांनी निर्माण केलेले रोग लिहायचे. कुठल्या भावामध्ये भाव दूषित झाला किंवा त्या भावावर इतर ग्रहांची पापग्रहांची दृष्टी असेल तर त्यांनी कुठले रोग निर्माण होऊ शकतात ते आपल्याला लिहायचे. राशींनी निर्माण केलेले रोग लिहायचे. पुढचा पॉइंट आहे चौथा विशेष महत्वाचा, ग्रह आणि भावांनी निर्माण केलेले रोग. जे ग्रह एखाद्या भावात गेल्यानंतर काही विशिष्ट फल निर्माण करतो, फल देतो, ते आपल्याला महत्वाचं. हा महत्वाचा पण लक्षात घ्या. जसं म्हटलं मी उदाहरण दिलंय अष्टमातील मंगळ. अष्टमातील मंगळ काय करतो? व्याधी प्रायो अल्पायु कुशरीरो नीच कर्म करता च निधनस्ते क्षितितनय भवती पुमान शोक स्मृतप्तः. अष्टम स्थान आणि त्यातील ग्रह, जे ग्रह आणि भाव यांचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे निर्माण झालेले योग जे या दिव्यांगासाठी नियम लागू पडतील. असे नियम आपल्याला ग्रंथातून शोधायचे, अभ्यास करायचा आहे आणि त्या ठिकाणी उद्धृत करायचे, लिहायचे. जर मंगळ 8व्या घरात असेल तर ती व्यक्ती सहसा आजारी असते, अल्पायुष्य असते, शरीर यष्टी खराब असते, नीच काम करते आणि शोकाकुल राहते. जसं मी उदाहरण दिलं तसं अष्टमातील मंगळाचे काय काय कारण परिणाम आहे. शरीर यष्टी खराब असते म्हणजे काय, आपण कुंडल्यांचा अभ्यास करणार त्यामुळे अष्टमात मंगळ आहे का ते बघावं. शरीर यष्टी खराब हे त्याचं कार्य करतोय. ठीक आहे. पुढचं बघायचं विशेष महत्वाचं, राशी आणि भावामुळे निर्माण झालेले रोग कोणते आहेत. एखाद्या राशी कुठल्या भावामध्ये गेलेली आहेत, कर्क राशी अष्टम स्थानामध्ये असेल तर त्यामुळे कुठले आजार होऊ शकतात. कर्क राशीचा संबंध ज्याच्या सहवाशी आहेत त्या संदर्भाने, आणि अशुभ भाव, षष्ठ भाव, अशुभ भाव, त्या भावाचा एकमेकाशी संपर्क आल्यामुळे अष्टमात मीन रास गेली, पायाचे आजार होतात का, तळव्यांचे आजार होतात का, ह्या पद्धतीने आपल्याला बघायचं. राशी आणि भावांचा संयोग झाल्यामुळे निर्माण होणारे रोग. पुढचा महत्वाचा पॉइंट बद्दल आपण विश्लेषण करावं, राशी आणि ग्रहांनी निर्माण केलेले रोग. मग कुठल्या राशीमध्ये कुठला ग्रह आहे. कुंभेत शनी, मीनेमध्ये राहू, ह्याची काही राशी आणि त्यामध्ये असणारा ग्रह यांनी जो काही आजार निर्माण होतोय तो आजार, तो रोग आपल्याला या ठिकाणी उद्धृत करायचा. ते सर्व नियम लिहायचे. आणि पुढचा एक महत्वाचं लिहायचं आहे, ग्रह, भाव आणि राशी या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन निर्माण होणारे रोग. ह्याचे काही 12 रोगांचे प्रकार, आपण 21 रोगांचे काही प्रकार बघितले दिव्यांगाचे. ते दिव्यांग कुठल्या योगामुळे निर्माण होऊ शकतं या संदर्भाने आपल्याला 7 पॉईंट फार महत्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ते कॅटेगराईज करता येऊ शकतात. रोग, राशी आणि ग्रहांनी निर्माण केलेले रोग, आणि 7वं ग्रह, भाव, राशींनी निर्माण केलेले रोग. हे महत्वाचा विचार करायचा आहे. पुढे दिव्यांगासाठी स्पेशल ग्रह, फक्त ग्रहाचा विचार करायचा असेल, दिव्यांगकारक ग्रह विचार आणि आपण असं लिहू शकतो. रोगस्थान अर्थात षष्ठ स्थानाचा अधिपती ग्रह. दिव्यांग हा एक आजार आहे, रोग आहे. मग तो रोग पत्रिकेमध्ये षष्ठ स्थानावरून आपण बघत असतो. मग षष्ठ स्थान हे महत्वाचं रोगस्थान आहे. मग षष्ठेश, षष्ठाचा अधिपती कोण ग्रह आहे. 6वं स्थान जे रोगस्थान आहे तर रोगाच्या संदर्भात षष्ठेश रोग काय असतो. मग षष्ठेश ग्रह आणि त्याने दर्शवलेले रोग हे आपल्याला विशेष विचारात घ्यायचे. याचा उपयोग आपण आधी लिहू शकतो विश्लेषण करताना, किंवा कुंडलीचं विशेषण ज्या पद्धतीने करायचंय त्यामध्ये पण आपण यांचा विचार करू शकतो. कुठल्या ग्रहामुळे तो आजार झाला. पॉइंट्स बघा पुढे म्हटलंय, अष्टम स्थान आणि द्वादश स्थानाचे अधिपती ग्रह अष्टमेश आणि वेश हे पण आजाराचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अष्टमेश आणि वेश कोणते ग्रह आहेत आणि त्यांच्या योगाने कोणते आजार होत आहेत हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचं नोट करायचंय. पुढचा महत्वाचा पॉइंट आहे षष्ठ स्थानातील ग्रह. षष्ठेश वेगळा आणि षष्ठातील ग्रह वेगळा. बऱ्याच वेळेस असं बोलू नये, 3-4 वर्ष अभ्यास पण झालेला असतो, पण भावेश आणि भावातील ग्रह हे बऱ्याच वेळेस लवकर समजत नाही. त्यामुळे षष्ठेश वेगळा आणि षष्ठातील ग्रह वेगळा. मग षष्ठातील ग्रह काय परिणाम करेल, षष्ठ भावातील 6व्या भावातील ग्रह कोणत्या राशीचे स्वामी आहेत, तो ग्रह कुठला भावेश आहे, कुठल्या राशीचे किंवा कुठल्या भावाचा स्वामी आहे अधिपती, त्याप्रमाणे त्या अवयवाचा अथवा त्या अंगाचा आजार असू शकतो. षष्ठातील ग्रह तो बिघडला, मग तो ग्रह ज्या भावाचा किंवा ज्या राशीचा स्वामी आहे ती रास किंवा तो भाव दूषित झाला आणि अजून बिघडला असेल तर त्या अंगाचा, त्या अवयवाचा आजार समजावा. पुढे लग्नस्थान आणि लग्नातील ग्रह सर्वात महत्वाचं आहे. प्रथम स्थान अर्थात लग्नस्थान याला आचार्यांनी शरीर असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे काय म्हटलं, शरीर, प्रकृती. मग त्या लग्नस्थानातील ग्रह शारीरिकदृष्ट्या महत्वाचे असतात. लग्नेश हाही महत्वाचा ग्रह आहे. पत्रिकेतला जो लग्नेश, जो कुंडलीचा राजा, लॉर्ड आपण त्याला म्हणतो, हा लग्नेश अतिशय महत्वाचा ग्रह आहे. लग्नस्थानातील ग्रह बिघडलेला असेल किंवा लग्नेश बिघडलेला असेल तर त्यांनी दर्शवलेल्या धातूचा
किंवा अवयवाचा आजार संभवतो. जसं समजा उदाहरणासाठी मी इथे दिलं, लग्नातील बुध बिघडला असेल तर त्वचेचा आजार होतो. लग्नस्थानात मी तर लग्नातील ग्रह म्हणतो, फक्त ग्रहांचा विचार करतोय. लग्नातील बुध बिघडला असेल तर त्वचेचा आजार बनतो. लग्नातील शनी बिघडलेला असेल तर स्नायूंचा आजार होतो. या ठिकाणी आपल्या छोट्याशा माहितीसाठी प्रत्येक ग्रहाची कुठले अवयव आजार असू शकतात. सूर्य बिघडला असेल तर अस्थिभंग होऊ शकतो, अस्थिभंग दौर्बल्य येतं. चंद्र बिघडला असेल लग्नातील म्हणतोय मी, लग्नातील चंद्र बिघडला असेल तर रक्ताचा अभाव किंवा रक्तविकार होतात, कमी रक्त होते. बिघडला असेल माईक बंद करा. लग्नातील मंगळ बिघडला असेल तर शुष्कताजन्य आजार, त्वचा कोरडी पडते, त्वचा जळते, अशा मंगळ बिघडल्याचे आजार. लग्नात बुध असेल आणि तो बिघडला असेल तर चर्मरोग, कुष्ठरोग होऊ शकतो. लग्नात गुरु बिघडला असेल तर स्थूलता येते, दौर्बल्यता असते. शुक्र बिघडला असेल तर मधुमेह होऊ शकतो, धातूंचा क्षय होतो, दुर्बलता येते. शनी बिघडला असेल तर पक्षाघात संभवतो, स्नायूंचे दौर्बल्य होते. लग्नातील ग्रह बिघडले तर काय काय आजार होतात, हे महत्वाचा टॉपिक आपल्या या ठिकाणी बघितला. पुढचा महत्वाचा पॉईंट आपण लिहायचा आहे, नीच राशीतील अथवा शत्रू राशीतील ग्रह. लग्नातील ग्रह जो आहे तो नीच राशीमध्ये आहे किंवा शत्रू राशीमध्ये आहे, किंवा कुठल्या स्थानातील ग्रह, फक्त लग्नातीलच नाही तर 12 भावांमध्ये कुठलाही ग्रह जो नीच राशीमध्ये किंवा शत्रू राशीमध्ये आहे तोही बिघडलेला म्हटलं जातं. मग नीच राशीतील अथवा शत्रू राशीतील ग्रह दुर्बल असतात आणि त्यांच्या संदर्भाने त्या ग्रहाने दाखवलेला तत्वांचा, धातूचा, त्रिदोषांचा आजार, कफ वात पित्त जे त्रिदोष आहेत त्यांचा आजार निर्माण होऊ शकतो. पुढचा एक महत्वाचा ग्रह आपण बघायचा आहे अवरोही ग्रह. हा एक फार महत्वाचा पॉईंट आहे. अवरोही म्हणजे काय, तो जो ग्रह उच्च स्थितीपासून निघून परमनीच राशीकडे जात आहे अशा ग्रहाला अवरोही म्हणजे जो खाली जातोय, उच्च वरती असते, उच्च राशीपासून तो नीच राशीकडे जाणारा ग्रह जो अवरोही ग्रह, अशा अवरोही ग्रहाची दशा रोग उत्पन्न करू शकते. हे महत्वाचं बघा. आता उदाहरणार्थ मेषेत रवी उच्चचा होतो आणि तुळेत नीचेचा आहे, तर तो मिथुनेतला रवी म्हणजे उच्च राशीपासून निघून तो तुळेकडे चाललेला आहे, म्हणजे नीचत्वाकडे चाललेला आहे. या ग्रहाला काय म्हटलंय, अवरोही ग्रह. या अवरोही ग्रहाची पण दशा रोग उत्पन्न करू शकते, ती रोगकारक असू शकते. दशा कुठल्या दशेमध्ये आजार झाला याचा जर आपल्याला निष्कर्ष काढायचा असेल, एखाद्या वेळेस काही ग्रहांची दशा लागलीच नाही आजारासाठी, तर हा पण एक महत्वाचा पॉईंट विचारात घ्यायचा आहे. अवरोही ग्रहाची दशा आहे का ते बघा. पण या अवरोही ग्रहाला काही विशेष अपवाद पण दिलेले आहेत. जर तो ग्रह उच्च नवमाशात असेल, मित्र नवमाशात असेल, स्वनवमाशात असेल, तर या अवरोही ग्रहाचे जी काही अशुभ फलं आहे ती फलं थोडी कमी होतात. अवरोही ग्रह हा महत्वाचा टॉपिक समजून घ्या. उच्च राशीपासून नीच राशीकडे जाणारा ग्रह, त्याची दशा रोग निर्माण करू शकते. पुढचा महत्वाचा ग्रह आहे क्रूर षष्ठांशामधील ग्रह आणि त्याची दशा. षष्ठांश म्हणजे एका राशीचे 60 भाग, जे काही प्रत्येक 60 भावाची जी काही नावं दिलेली आहेत, मग त्यामध्ये काही नावं अशी आहेत की जे अशुभ आहेत. नावावरून त्या षष्ठांशाचं कारकत्व समजतं. जे काही अशुभ नावं आहेत, जे काही अशुभ किंवा त्याला आपल्याला क्रूर षष्ठांश म्हणू. एखादा ग्रह षष्ठांश कुंडली मांडल्यानंतर तो जर क्रूर षष्ठांशात असेल तर त्या ग्रहाची दशा पण त्रासदायक ठरते, तो ग्रह पण त्रास देऊ शकतो. त्या ग्रहाने दर्शवलेला आजार त्या व्यक्तीला किंवा आपण म्हणतो त्या व्यक्तीला येऊ शकतो. त्यामुळे क्रूर षष्ठांशाचा पण विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. पुढे महत्वाचं बघायचंय पापग्रहांचा प्रभाव. जर एखादा ग्रह पापग्रहांच्या युतीत किंवा पापग्रहांच्या दृष्टीमध्ये असेल, पापकर्तरीमध्ये असेल, तर असा ग्रह किंवा त्याने दर्शवलेला भाव किंवा राशी संबंधाने रोग निर्माण होऊ शकतो. पापग्रहांचा प्रभाव आपल्याला बघायचा. पुढे अरिष्टकारक ग्रह किंवा मार्केश ग्रह. मार्केश ग्रह आपण बघितलंच बघा. अरिष्ट एखादा पद्धतीचा ग्रह तो त्या शुभ आहे, अशुभ आहे, अरिष्टकारक आहे का, मार्केश आहे का, हे आपल्याला बघायचंय. आणि तो ग्रह बिघडला असेल तर त्याने दर्शवलेला आजार, त्याने दर्शवलेला भाव, त्याने दर्शवलेला धातू, तत्व यांचा आजार किंवा यांचं अपंगत्व, त्रास त्या व्यक्तीला त्या जातकाला होऊ शकतो. पापग्रह, अरिष्टकारक ग्रह किंवा मार्केश ग्रह यांचा विचार आपल्याला करायचा आहे. पुढे एक महत्वाचा भाग असाही आहे, जर जन्म नक्षत्रावर सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण झाले आणि त्या नक्षत्रात पापग्रह गोचर करत असेल
लक्षात घ्या, ज्या नक्षत्रावर सूर्यग्रहण होतं किंवा चंद्रग्रहण होतं आणि तेच त्या व्यक्तीचं जर जन्म नक्षत्र असेल आणि त्या नक्षत्रातून जर पापग्रह गोचर करत असेल तर त्या नक्षत्राने दर्शवलेला आजार होऊ शकतो किंवा त्या कालावधीमध्ये पण आजार होऊ शकतो. मग नक्षत्राने दर्शवलेला आजार पण आपल्याला माहिती, जसे राशीने दर्शवले आजार नाही बंद कराल तर ज्या जन्म नक्षत्र आपल्या जे जातकाचे जन्म नक्षत्र त्या नक्षत्रावर जर ग्रहण झालं आणि त्या नक्षत्रातून जर पापग्रहांचं गोचर असेल तर त्या नक्षत्राने दर्शवले आजार होऊ शकतो. जसं आपण मेष राशीपासून मेनेपर्यंत बघितलं, प्रत्येक बाळाचे प्रत्येक अवयवावर अंमल करतायत, तसे 27 नक्षत्र जी आहेत ती प्रत्येक नक्षत्र शरीराच्या विविध भागावर अंमल करत असतात आणि जर ते नक्षत्र पण दूषित झालं तर त्या अवयवाचा आजार समजावा. पण एक अष्टक वर्गाचा आपल्याला विचार करायचा आहे. अष्टक वर्ग ग्रहांचं गोचर आणि त्या स्थानाचं बलाबल बघण्यासाठी विचार करावा. स्पेशली चंद्र मनाचं कारक आहे. मग अष्टक वर्गात चंद्र कुंडलीला अष्टक वर्गामध्ये चंद्र मूलचा चंद्र 0, 1, 2 पॉईंट्स घेऊन भ्रमण करत असेल किंवा त्याला तेवढीच बलवत्ता असेल, तो 24 कमी बिंदू असणाऱ्या स्थानातून भ्रमण करत असेल तर त्यावेळेस आजार होतो. किंवा चंद्र ज्या राशीमध्ये आहे त्या राशीची बलवत्ता कमी आहे, त्या राशीला बिंदू कमी आहेत, 16, 17, 18 बिंदू असतील आणि मूलतः चंद्राला पण बिंदू कमी असतील तर मनाचा आजार समजावा. शनीसाठी विशेष महत्वाचं आहे. शनी गोचर करत असताना ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी गोचर करत असताना 0, 1, 2 या बिंदूपर्यंत शनीचं गोचर चालू असेल आणि समुदाय अष्टक वर्गात 24 पेक्षा डाऊन असेल, 17, 18, 19, 20, 15 असतील तर तो काळ, तेवढा 2.5 वर्षाचा काळ हा त्या व्यक्तीला त्रासदायक जातो. मग त्या दृष्टीने त्या व्यक्तीला आजार त्या पिरियडमध्ये झालाय का किंवा त्या संदर्भात त्या व्यक्ती ज्या राशीतून जातोय त्या राशीचा आजार झाला त्यावेळेस उत्पन्न झाला का हे आपल्याला अष्टक वर्गावर विचार करावा लागतो. हा एक महत्वाचा पॉईंट. अष्टक वर्ग असं म्हटलं की अष्टक वर्गाचा विचार केल्याशिवाय कुंडली सोडूच नाही. जे काही सर्व नियम ग्रहयोग सगळे बघावेच आहेत. पण महर्षी पराशरांनी ज्यावेळेस मैत्रेयाला बृहत पराशर शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्यावेळेस मैत्रेयाने विचारलं की मला हे सर्व नियम सांगितले ओके, परंतु कलियुगामध्ये सोपी पद्धत सांगा काय जे आपलं सर्वांना उपयोगी पडेल. त्यावेळेस महर्षी पराशरांनी मैत्रेयाला केलेला हा उपदेश अष्टक वर्गाच्या माध्यमातून, आणि जो प्रत्येकाने विचार करावा. मी तर म्हणेन वर्गात शिकवावं आणि त्याचा विचार आपण पुढे प्रॅक्टिसमध्ये पण करावा. तर त्या व्यक्तीचा आजार ह्या अष्टवर्गापासून जे काही बलाबल असेल त्या बलाबल, स्थिती, गोचर यांच्या संदर्भाने विचार करायचा आहे. बरेच विद्यार्थी करतात, आम्ही निबंध तपासताना बघितलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी पण अष्टवर्गाचा चांगला विचार केलेला आहे. ज्यांना माहित असेल त्यांना समजून घ्या आणि त्याचा विचार लागू पडतो. त्यानंतर पुढे काल देण्यासाठी कुठली दशा महत्वाची तर आपण बघतो सर्वांना माहिती विंशोत्तरी दशा. विंशोत्तरी दशा चांगल्या ग्रहाची, अशुभ ग्रहाची कुठली आहेत, मार्गेशी दशा, मार्गेशाची, अष्टमेशाची, शशाची दशा, ह्या दशा काल देण्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि त्याबरोबर महत्वाची दशा आहे कालचक्र दशा. त्या कालचक्र दशेचा पण उपयोग काल निर्णयासाठी आजारासाठी स्पेशली केला जातो. आता माहिती असेल तर करावा, नसेल माहित तर माहिती करून घ्या. अजून 6 महिने निबंध लिहायला माझ्या माहित नाही किती वेळ सांगतील, त्याप्रमाणे माहिती झाली. कालचक्र दशेचा उपयोग कसा करायचा तर त्या कालचक्रप्रमाणे कुठला आजार कधी संभवतो हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतो. त्यामुळे काल निर्णयासाठी या 2 विशेष दशांचा विचार आपल्याला करायचा आहे. पुढे महत्वाचं आहे नक्षत्र गोचर. जसं जन्म, संपत, विपत आपण बघतो. हे जे काही 9 नक्षत्र आहेत त्या प्रत्येक नक्षत्रांमधून कुठल्या ग्रहाचं भ्रमण होत आहे किंवा जन्मतः विपत मध्ये, प्रत्यरीमध्ये कुठला ग्रह आहे, तो ग्रह बिघडला असेल तर त्या ग्रहाने दर्शवलेला आजार, दर्शवलेला रोग त्या व्यक्तीने झालाय की नाही हे आपल्याला बघता येतं. त्यामुळे जन्म, संपत, विपत याचा विचार आपल्याला करायचा आहे. गोचर विचार करायचा आहे. गोचरासाठी आपण म्हटलं की शनीचं गोचर, राहूचं गोचर, मंगळाचं गोचर हे पण आपल्याला बघायचं. अपघात कधी होऊ शकतात, शनी मंगळाचं अशुभ ग्रह गोचर सुरू झालं, ऑपरेशन्स कधी होऊ शकतात किंवा रक्तप्रवाहाचे आजार, रक्त जाण्याचे आजार कधी होऊ शकतात. असं बघण्यात आलेलं आहे की मंगळाचं भ्रमण अष्टक वर्गातून अशुभ बिंदूवरून म्हणजे कमी बिंदूवरून 0, 1, 2 बिंदूवरून मंगळ अष्टक वर्गामध्ये आणि समुदायामधून पण कमी बिंदूत असेल तर मंगळ ज्या ज्या राशींवर दृष्टी ठेवतो त्या अवयवांचा आजार किंवा तिथे रक्त जाण्याचा संदर्भ, ऑपरेशन्स हे दिसून येतात.
त्यामुळे गोचर हा पण एक महत्वाचा भाग आहे. तो मंगळ कुठल्या नक्षत्रातून आहे, कुठल्या राशीतून आहे आणि त्या मंगळाने कुठले स्थान बाधित, मंगळ किंवा शनी जे काही आपण बघणार आहोत त्या संदर्भाने करायचंय. आजारासाठी तर मी म्हणेल विशेष करून शनी ग्रहाचा विचार आवश्यक करावाच लागेल. जसं आपण सर्वांना माहिती शनी महात्म्य, माहित नसेल तर माहिती करून घ्या. शनी महात्म्य महत्वाचा ग्रंथ आहे जो वाचावा. तर शनी महात्म्यात असं उल्लेख आहे, शनी जन्मताच काय झालं तर पित्याला कुष्ठ लागलं, जो सूर्याचा रथाचा सारथी होता तो पंगू झाला आणि जे रथाचे घोडे होते ते घोडे दृष्टीहीन झाले, अंधत्व आलं. म्हणजे शनी ग्रहाच्या जन्मता दृष्टीमुळे पित्याला कुष्ठ आलं, सारथी जो होता त्याला अपंगत्व आलं, पंगू झाला आणि जे घोडे होते रथाचे त्या रथाच्या घोड्यांना आपण दृष्टीहीनता आली. म्हणजे जे काही आपण डिसॅबिलिटीज बघितल्या, जे काही दिव्यांग बघितले ते महत्वाचे. कुष्ठरोग हा पण दिव्यांगामध्ये आहे, अपंगत्व येणं हे पण दिव्यांगामध्ये आहेत आणि नेत्रहीनता ही पण दिव्यांगामध्ये आहेत. त्यामुळे हे 3 दिव्यांगाचे प्रकार शनी महाराजांचा ज्यावेळी जन्म झाला त्या जन्माच्या वेळेस झाले. म्हणजे शनी ग्रहाचा विचार आपल्याला दिव्यांगत्व या प्रकारामध्ये करायचाच आहे, करावाच लागेल. किंवा कुठे त्या शनी ग्रहाचा संदर्भ लागतोय का किंवा त्यांचं कुठे वेगवेगळ्या प्रकारने विश्लेषण करता येतंय का हे आपल्याला बघा. आणि जे काही आपल्याला विश्लेषण किंवा तुका निष्कर्ष काढायचं असेल त्या निष्कर्षामध्ये शनी ग्रहाचं ट्रान्झिट कुठून झालं होतं, शनी ग्रहाचं भ्रमण होतं का, 7.5 होती का, या सर्वांचा विचार करताना त्याच्या संदर्भाने स्पेशल पॉइंट्स लिहा की शनी ग्रहाचं गोचर भ्रमण असताना किंवा शनी ग्रहाचं बलवत्ता नसताना, दशा असताना असा आजार उद्भवला किंवा त्यांच्या शनी दूषित असल्यामुळे ह्या अवयवाचे दृष्टींतर किंवा कुष्ठरोग आला, या अशा अवयवाचे आजार आले. हे सर्व हे आपल्याला याच्यात लिहायचंच आहे. परंतु याच्या बरोबरीने काही विशेष नियम, आता नियमांचा जर विचार केला तर बरेच नियम आपल्याला कुंडलीमध्ये आढळतात किंवा ग्रंथामध्ये जे दिलेले आहेत त्यामध्ये आढळतात. एक 2-4 नियम सांगतो, खूप मोठ्याने सांगणार. आपल्याकडे काही ग्रंथ असतील किंवा नसतील तर मी रेफर सांगतो तुम्हाला कुठले ग्रंथ घ्यावे. तर सर्वात पहिले घ्या तुम्ही बृहत्पराशर होराशास्त्र. दुसरा महत्वाचा ग्रंथ घ्या सारावली. एक घ्या फलदीपिका. त्यानंतर घ्या जातक तत्व आणि जातक पारिजात. ही 5 महत्वाचे ग्रंथ तुम्ही ऑनलाईन मिळवा, विकत घ्या, परचेस करा. परचेस करा जी तुम्हाला जर पुढे ज्योतिषशास्त्रात करिअर करायचं असेल तर ही किमान 5 ग्रंथ तरी आपल्या जवळ असावेत. म्हणजे भरपूर आहेत. आणि जातक तत्व, जातक पारिजात आणि सारावली यामध्ये तर दिव्यांग या विषयाशी संदर्भाने अनेक वेगळ्या प्रकारचे नियम आलेले आहेत. खूप नियम आहेत, भरपूर नियम सापडतात. फक्त काय तर आपल्याला ते शोधायचे. मग दिव्यांगाचे जे काही पहिले आपण 21 प्रकार बघितलेत ना, त्या 21 प्रकारांना संस्कृतमध्ये काय वेगळे शब्द आहेत का त्यांचा थोडासा अभ्यास करा आणि ते श्लोक आपल्याला तिथून मिळू शकतात. तर असं म्हटलेलं आहे कुष्ठरोगासाठी शनी मंगळ सूर्य एकत्र असतील, शनी मंगळ सूर्याची युती असेल तर कुष्ठरोग होतो ग्रहांच्या संदर्भात विचार केला तर. वृश्चिक, कर्क, वृषभ, मकर राशीमध्ये पापग्रह असतील तर मनुष्याला कुष्ठ होतो. मिथुन, कर्क, मीन, नवमांशात चंद्र असेल ना, बघा नवमांशामध्ये म्हणतो मी, मिथुन, कर्क, मीन नवमांशात चंद्र असेल आणि तो मंगळाने दृष्ट असेल, शनीने दृष्ट असेल तर कुष्ठ उद्भवतो. कुष्ठरोग हा जो एक दिव्यांगातला प्रकार आहे, कुष्ठ उद्भवतो. चंद्र, मंगळ, चंद्र लग्नात, सूर्य अष्टमात, शनी चतुर्थात असेल तर कुष्ठ होतं. असे अनेक प्रकारचे रोग नियम आपल्याला ग्रंथामध्ये आढळतील. सगळ्याच उद्धृत करत बसलो तर बराच वेळ जाईल. त्या दृष्टीने महत्वाचे नियम शोधा. कारकांश कुंडलीचा एक विशेष विचार करायचा असतो. असं दिलेलं आहे कारकांश कुंडलीमध्ये चतुर्थात चंद्र असेल आणि तो मंगळ दृष्ट असेल तर व्यक्ती महाकुष्ठी होते, कुष्ठरोग लागतो. कारकांश कुंडलीचा पण आपल्याला विचार या संदर्भाने करायचा आहे. पंचांगाचा एक विचार करायचा आहे विशेष. पंचांगाचा विचार करत असताना आपण जे काही पंचांग होतो तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यामध्ये प्रत्येक नक्षत्र आहेत त्याप्रमाणे योगांचा जर विचार केला तर असं म्हटलंय व्यतिपाती अंगहीनता. म्हणजे व्यतिपात योगावर जर जन्म असेल तर अंगहीनता असते असं म्हटलेलं आहे व्यतिपात योगावर. त्यामुळे पंचांगामध्ये जे काही अशुभ योग आहेत त्या अशुभ योगांवर जन्म असताना काय फल मिळतं त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. व्यतिपात योगाचा तर नियम सापडलाच आहे. त्या पद्धतीने वैधृतीवर आहे का, इतर शूल योगावर जन्म आहे का,
विष्टीकरणावर जन्म असेल तर काय परिणाम, याचा विचार विशेष झाला पाहिजे. त्यामुळे पंचांगाचा पण आपल्याला विचार करायचा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नियम दिलेले आहेत ग्रंथांमध्ये, त्या ग्रंथांमध्ये त्या सर्व नियमांचा विचार करावाच. या सर्व नियम आपल्याला अनेक प्रकाराने मिळतील. हे झालं महत्वाचं तिसरं चॅप्टर. प्रकरणाची विभागणी करताना पहिल्या चॅप्टर साधारण प्रस्तावना असेल, दुसऱ्या चॅप्टरमध्ये थोडेसे ज्योतिषीय नियम, तत्व आणि जे काही आपण दिव्यांगत्व म्हटलेलं आहे त्या दिव्यांगत्वाचा थोडीशी पूर्वपीठिका, त्याचे 21 प्रकार, त्याचा गट, थोडेसे ज्योतिषीय नियम हे दुसऱ्या प्रकरणात घ्यावे. तिसऱ्या प्रकरणामध्ये सर्व जे काही नियम आपण अभ्यास करणार आहोत, ग्रंथामध्ये मिळणार आहेत किंवा जे काही आता पॉईंट्स उद्धृत केलेत, या सर्वांचा विचार आपण शक्यतो तिसऱ्या प्रकरणात करावा. चौथ्या प्रकरणामध्ये ज्या काही 15 कुंडल्या आपल्याला सोडवायच्या आहेत त्या 15 कुंडल्यांचा विचार करायचा. त्या 15 कुंडल्यांचा विचार करताना जे काही आपण गणितीय भाग करणार आहोत, जन्मतारीख, वेळ, ठिकाणाप्रमाणे स्पष्ट ग्रह, वेगवेगळ्या प्रकारच्या वर्ग कुंडल्या, त्यांना सपोर्टी असणारे सर्व दशा, कालचक्र दशा वगैरे, हे सर्व दशांचा विचार, यासाठी पण गुण आहेत. आणि जे काही विश्लेषण आपण करणार आहोत त्या विश्लेषणामध्ये ग्रंथांचा आधार घेतला आहे की नाही याला पण विशेष गुण दिलेले आहेत. त्यामुळे माझं म्हणणं आहे की विश्लेषण करत असताना एकतरी नियम, जे काही नियम आपण लिहिणार आहोत त्यामध्ये एकतरी नियम संस्कृत श्लोक तरी लिहावा. एकतरी संस्कृत श्लोक लिहा, आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे संस्कृत श्लोकांचा विचार विशेष करून करावा. आपल्याला त्याचा पुढे फार उपयोग होणार असतो. मग केस स्टडी करताना मी काय लिहिन, तर एक छोटीशी कुंडली दाखवतोय. कुंडली आपल्याला भरपूर मिळतील. हे झुंद्रे माऊलींची कुंडली आहे. ही जी व्यक्ती आहे ती जगातली सर्वात बुटकी व्यक्ती म्हणून होती. ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये यांचं नाव होतं. जन्म 12 जून 93, संध्याकाळी 8 वाजता, सिन्नागाम, फिलिपिन्सचा जन्म आहे. त्यांची जन्मकुंडली. असाही नियम महत्वाचा एक आहे की धनुरास किंवा धनु लग्न असताना व्यक्ती बुटकी असते. चंद्र धनुराशीचा किंवा लग्न धनेचं, लग्नात धनुरास हा पण नियम आढळलाय, तो व्यक्ती बुटकी असण्याची शक्यता असते. तर हा नियम इथे यांच्या पत्रिकेला लागू पडतो. असे मग ही पत्रिका दिल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग कुंडली लिहा. त्या पत्रिकेचे जे काही विषय जे काही आता आपण नियम शिकलो आहोत या सर्व नियमांचं आपल्याला त्यामध्ये विश्लेषण करायचं. पत्रिका कुठला ग्रह बिघडला आहे का, कुठल्या ग्रहाने कुठला आजार दिला आहे, त्या दिव्यांगत्व ते कुठल्या प्रकारात आहेत आणि त्याच्या संदर्भाने लागणारे जे ग्रहयोग आहेत ते ग्रह या पत्रिकेत खरंच असे बिघडलेत का, हे सर्व आपल्याला विश्लेषण आपल्याला या कुंडलीमध्ये लिहायचं आहे. अशी फक्त एक केस स्टडी आपल्याला, अशा 15 केस स्टडी करायची आणि ह्या 15 केस स्टडी करून आपल्याला त्यांचं पुढे विश्लेषण पण, समारोप मध्ये निष्कर्षामध्ये निष्कर्ष पण लिहायचा आहे. तर ह्या 15 कुंडल्यांना जे काही गुण आहेत त्यामध्ये मला म्हटल्याप्रमाणे संस्कृत श्लोक तुम्ही सर्वांनी अवश्य लिहा. ठीक आहे. पुढचा महत्वाचा विषय असणार आहे, हा जो काही निबंध लिहितो त्या निबंधामध्ये 4थं चॅप्टर झालं, 4थं प्रकरण झालं कुंडल्यांचं विश्लेषण. आणि 5वं प्रकरण आहे आपल्याला पुढे लिहायचंय निष्कर्ष. मग आपण ह्या ज्या काही कुंडल्या अभ्यास केलेल्या आहेत या 15 कुंडल्यांमध्ये आपल्याला काय आढळून आलं, त्यातून आपण काय निष्कर्ष काढलेला आहे, एखादं काही नवीन संशोधन केलंय का, काही नियम मिळाला आहे का, मिळाला नसेल तर तेही लिहावं की कुठलाही नियम मला या 15 कुंडल्यांमध्ये आढळून आलेला नाही. आपल्याकडून तिथे अभ्यास करणं हे अपेक्षित आहे. तर जे काही एखाद्या नवीन संशोधनाचा काही नियम आपल्याला आढळून आला असेल तर तो नियम त्या ठिकाणी नोंद करा. निष्कर्षामध्ये लिहिताना ह्या 15 कुंडल्यांमध्ये जे काही आपण चार्ट्स तयार केले असतील, चार्ट्स असतील, वेगवेगळे चार्ट्स परिशिष्टामध्ये आवश्यक करा. विशिष्ट आणि संदर्भ ग्रंथसूची यासाठी मार्क्स दिलेले आहेत. संदर्भ ग्रंथसूची कशी असावी, संदर्भ ग्रंथसूची अवश्य लिहिलीच पाहिजे. त्यासाठी गुण दिलेले आहेत. संदर्भ ग्रंथसूची नसेल तर तुमचा हातचा गुण जाईल. त्यामुळे तिचे संदर्भ ग्रंथसूची कशी असावी, जे काही आपण पुस्तकं जे काही ग्रंथ अभ्यासणार आहोत, कोणी पुस्तकं घेऊन कोणी ग्रंथ घेऊन जे काही तुम्ही अभ्यास करणार ती संदर्भ ग्रंथसूची साधारण अशा पद्धतीने करा. क्रमांक 1 त्याचं नंबर, पुस्तकाचं नाव, इथे उत्तर कालामृत, त्याचे लेखक कोण, कवी कालिदास, त्याची व्याख्या टिप्पणी कोणी केलेली, ज्योतिष जगन्नाथ बसी, आणि त्याचं प्रकाशन कोण आहे. जातक तत्व कोणी लिहिलं आहे, महादेवांचं जातक तत्व, त्याचं व्याख्या लिहिली हिंदीमध्ये व्याख्या डॉक्टर सुरेशचंद्र मिश्रांनी, त्याचं पब्लिकेशन रंजन पब्लिकेशनने केलेलं आहे, कधी आणि कोणी केलेलं. जातक पारिजात जो ग्रंथ मला म्हटलं की हा अवश्य घ्या. जातक तत्व आणि जातक पारिजात हे अवश्य घ्याच तुम्ही. वैद्यनाथांचा ग्रंथ.
व्याख्या लिहिली सुरेशचंद्र मिश्रांनी, रंजन पब्लिकेशन, दिल्ली 2009. अशा पद्धतीने ही संदर्भ ग्रंथसूची आपल्याला द्यायची. काही परिशिष्ट अवश्य जोडायचे. मग परिशिष्टामध्ये वेगळे जे काही चार्ट्स आहेत, ग्रह त्यांचे कारकत्व, राशी त्यांचे शरीर असणारा अंमल, वेगवेगळ्या प्रकारचे नक्षत्र त्यांचं अंमल, हे एका चार्ट्स मध्ये पण लिहायचं. ज्या काही 15 कुंडल्या आपण अभ्यास केलेल्या त्या 15 कुंडल्यांमध्ये आपल्याला कुठला नियम लागू आला, रूल्स R1, R2, R3, R4 हे सर्व रूल्स एका खाली लिहायचे. मग मला 15 कुंडल्यांमध्ये R2 लागला, त्यांना टिक करा. R5 लागला, तेवढा टिक करा. R7 7वा नियम मला 10 कुंडल्यांना लागला, तिथे टिक करा. याचा उपयोग आपल्याला शेवटी जे काही चार्ट्स द्यायचे, आलेख द्यायचे, त्यासाठी पण आपल्याला उपयोग आहे. त्यामुळे आणि याला गुण आहेत. परिशिष्टामध्ये जे काही तक्ते आपण बनवतो त्या तक्त्यांना आणि संदर्भ ग्रंथसूचीला विशेष गुण दिलेले आहेत. त्यामुळे आपण याचाही विचार विशेष केला गेला पाहिजे आणि हे आपल्याकडून लिहिणं अपेक्षित आहे मला. त्यामुळे संदर्भ ग्रंथसूची सर्वात शेवटी लिहायची 5व्या चॅप्टरमध्ये. अशा प्रकारे साधारण 5 चॅप्टर्सचा हा आपला निबंध होऊ शकतो. पहिल्यामध्ये छोटीशी प्रस्तावना, दुसऱ्यामध्ये दिव्यांग आणि थोडेसे ज्योतिषी योग, तिसऱ्यामध्ये ज्योतिष संदर्भाने सर्व असणारे योग दिव्यांगाचे, 4थ्या चॅप्टरमध्ये 15 कुंडल्यांचं विश्लेषण, 5व्या चॅप्टरमध्ये त्यांचा निष्कर्ष, समारोप. एखादा काही आपण विशेष नियम शोधला असेल तो नियम, पुढे परिशिष्टामध्ये सर्व तक्ते, संदर्भ ग्रंथसूची हे आपल्याला विशेष लिहायचं. समारोप निष्कर्ष अवश्य लिहायचा आहे. या पद्धतीने आपल्याला साधारणपणे दिव्यांग या विषयाच्या संदर्भाने माहिती आपल्याला इथे मिळू शकते. या विषयाबरोबर लिहित असताना आता बरेच वेगळे टॉपिक्स आलेले आहेत. जे काही 17-18 टॉपिक्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, या 17-18 टॉपिक्स पैकी आपल्याला जे काही महत्वाचे दिलेले आहेत त्या टॉपिक्सचा आपल्याला विचार विशेष करून करायचाच आहे. ठीक आहे. यामध्ये काही अजून कोणाला शंका असेल तर विचारू शकता, किंवा निबंध लिखाणामध्ये काही माहिती पाहिजे असेल तर ती सांगा. सर, ऑटिझमची केस घ्यायची की 15 मध्ये? हो, ऑटिझम दिलेलं आहे. पण आपल्याला सांगितलं की ऑटिझम स्वमग्न घ्यायचं नाही, म्हणून जरा सांगाल का, कन्फर्म करा ऑटिस्टिक केस घ्यायची आहे का नाही. पण आम्हाला असा मेसेज आलाय की स्वमग्न म्हणजे ऑटिझम ना, स्वमग्न घ्यायची नाही असं आलंय. मूकबधीर, अंध आणि स्वमग्न. अच्छा, मग तुम्हाला जे काही किंवा वाचा दोष, स्टॅमरिंग, वाचा दोष ते पण नाही, म्हणजे तरी कन्फर्म करून तुम्ही आम्हाला कळवाल का? याबद्दलची विशेष माहिती जी आहे ना ती आपली संस्था प्रमुख किंवा परिषदेचे जे काही व्यक्ती संदीप सर हे देऊ शकतील. ऑटिझम मध्ये काय घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ते. बरं, थँक्यू. आपल्या ज्योतिष परिषदेच्या ग्रुपवर, संस्था चालकांच्या ग्रुपवर अध्यक्ष श्री अनिल चांदवडकर यांनी 17 रोगांची माहिती दिली जी यात गणली जात नाही. तर ती रोगांची माहिती तुम्ही संस्था प्रमुखांकडून घ्यावी. इथे असं म्हटलेलं आहे, 5वा पॉइंट स्वमग्न असं म्हटलेलं आहे. जे माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ना निबंध स्वाध्यायामध्ये 5वा पॉइंट स्वमग्न, ज्याला ऑटिझम आपण म्हणू शकतो. स्वमग्न आहे, मेंदूचा पक्षाघात आहे. तर याची विशेष माहिती आपल्या संस्थेच्या जे काही अध्यक्ष वगैरे आपले शिकवणारे असतील त्यांना विचारून नंतर फायनल करा. सर, ऍक्सिडेंटमुळे ज्यांचे हात किंवा पाय तुटले त्यांना पण अपंग म्हणून धरून त्यांच्या पत्रिका साजतील का? हो, दिव्यांग मध्ये येतात ना ते. अस्थिव्यंग आहे ते, असं काही नाही. अस्थिव्यंग, पॅरालिसिसचा अटॅक. आता पॅरालिसिस हा विषय ना काही वर्षापूर्वी झालेला होता. त्यामुळे पॅरालिसिस घ्या, मी असं घेऊ नका असं म्हणत नाहीये. आणि जे काय झालेलं आहे पॅरालिसिसमुळे पुढे काय झालेलं आहे, नक्की त्या व्यक्तीला कायमचं अपंगत्व आलंय का, किंवा पॅरालिसिस नंतर ती व्यक्ती बरी झाली का? बरी झाली असेल तर घेऊ नका. बरोबर ना संदीप सर? हो, तेच विषय. कुष्ठरोगी मध्ये हात जाणे, ऍक्सिडेंट मध्ये घेऊ शकतात. ऍक्सिडेंट मध्ये हात जाणे, पाय जाणे वगैरे असे. हो, अस्थिभंगी घेऊ शकतात. किंवा जर कुष्ठरोगी बरे झाले असतील तर ते दिव्यांगामध्ये येतील की नाही? म्हटलंय कुष्ठरोग निवारित मुक्त असं म्हटलेलं आहे. अच्छा, मुक्त झालेले पण म्हणून सांगतो, सर, कोड असलेल्या व्यक्ती म्हणून संस्था प्रमुखांशी संपर्क करा. त्याच्यात सगळी डिटेल माहिती पाठवलेली आहे. किंवा आता जी पुस्तकं येतील त्या पुस्तकांमध्ये सुद्धा व्यवस्थित माहिती दिलेली आहे. उदय सर, जे 5 टप्पे तुम्ही सांगितले निबंधाचे ते प्लीज एकदा सांगता का? आम्ही लिहून घेतो. 5 चॅप्टर्स, 5 टप्पे जे तुम्ही सांगितले ना निबंधाचे, 5 चॅप्टर
हा 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 पहिलं प्रकरण प्रस्तावना, ज्यामध्ये मी हा विषय का घेतला, विषय निवडण्यामागचं माझं कारण काय, 2 विषय दिले, त्यापैकी मी हाच का घेतला, ओके तर्कशुद्ध कारण द्या. आणि त्या विषयाची सर्वसाधारण एक माहिती छोटीशी आपल्याला हवी. ओके दुसऱ्या प्रकरणामध्ये त्या जो काही आपला आहे 15-16 जे काही टॉपिक्स आलेले आहेत, 17 जे पॉईंट्स आहेत, हे जे किंवा पूर्ण 21 कॅटेगरी जे आहेत, त्या पूर्ण 21 कॅटेगरीची तपशीलवार माहिती लिहा आणि त्यांचं वर्गीकरण करा. जसं मी मला 5 प्रकारात वर्गीकरण केलं: स्नायूंसंदर्भात असणारे आजार, रक्ताशी संबंधित असणारे आजार, मेंदूशी संबंधित असणारे आजार, हल्ला हा एक वेगळा आजार, असा एक वेगळा गट, असे गट करा. ओके दुसऱ्या टॉपिकमध्ये, तिसऱ्या टॉपिकमध्ये तुम्ही त्या संदर्भात असणारे सर्व ज्योतिषशास्त्रीय नियम, मग ग्रह राशी नक्षत्रापासून दशा अंतर्दशा अष्टवर्ग कालचक्र दशा जे काही आपल्याला ठाऊक आहेत, जे काही आपण शिकलोय ते सर्व लिहायचंय तिसऱ्या चॅप्टरमध्ये. चौथ्या चॅप्टरमध्ये कुंडली विश्लेषण आणि 5वं चॅप्टर समारोप निष्कर्ष. त्याच्यामध्ये ते परिशिष्ट संदर्भ ग्रंथसूची असं आहे. निबंध लिहिताना आहे ना, त्याचा आकार कसा असावा समजून घ्या. निबंधाचा आकार असा म्हटलंय, कुर्मपृष्ठाप्रमाणे किंवा तांदळाच्या दाण्यासारखा असावा. कुर्मपृष्ठ म्हणजे कासवाची पाठ जशी मध्यभागी मोठी असते किंवा तांदळाचा दाणा मध्यभागी मोठा असतो, पुढचं मागचं टोक छोटं असतं, हो की नाही. त्याप्रमाणे निबंधाची व्याप्ती पहिले 2 चॅप्टर्स पहिल्यापेक्षा थोडा दुसरा मोठा, दुसऱ्यापेक्षा तिसरा चौथा मोठा आणि त्यापेक्षा 5वा परिशिष्ट छोटा, याप्रमाणे निबंधाची रचना असावी. समारोप आणि काय म्हणालात सर? समारोप निष्कर्ष, पुढे तक्ते, ओके परिशिष्ट, तक्ते, संदर्भ ग्रंथसूची. सर सुरुवातीला अनुक्रमणिका लिहायचं आहे ना? हो, अनुक्रमणिका म्हणजे पहिले प्रस्तावनेच्या आधीचं पान अनुक्रमणिका असेल ना? ऑब्व्हियसली प्रस्तावनेच्या आधीच अनुक्रमणिका. अनुक्रमणिकेमध्ये पॉईंट येणार ना, प्रस्तावना किती पॉईंट वर, किती आणि पेज नंबर. पेज नंबर, अनुक्रम क्रमांक, विषय आणि पान क्रमांक. ओके ओके, थँक्यू सर. ओके थँक्यू सर. सरकारी फॅसिलिटीज वगैरे याच्याबद्दल, मेडिकल फॅसिलिटीज बद्दल काही माहिती लिहिली तर चालेल का? निबंधाची व्याप्ती किती वाढवायची हे आपल्याला मर्यादा दिलेली आहे. तुम्ही माहिती करून ठेवा. आणि म्हणजे मी कसा लिहीन, तर मी ना पहिले 1-2 चॅप्टर्स लिहायला घेईन. त्यामध्ये कुठल्या चॅप्टर्स पहिले लिहायला घेईल मी, तर माझा विषय ज्योतिष आणि दिव्यांग आहे ना, तर मी पहिले ज्योतिष आणि दिव्यांगाचे सर्व नियम काढेन आणि कुंडलीचं विश्लेषण करायला लागेल. 3रा-4था चॅप्टर पहिले लिहायला घेईल. 1ला-2रा चॅप्टर किती मोठा करायचा किंवा छोटा करायचा आहे हे आपल्यावर डिपेंड आहे. पण 1ला-2रा चॅप्टर मोठा झाला तर 3रा-4था चॅप्टर छोटा नाही झाला पाहिजे. लक्षात येत आहे. निबंधाचे जे मूळ गाभा आपल्याला काय, तर ज्योतिषीय नियम आणि विश्लेषण हे महत्वाचं आहे. ते मोठंच असतं, ते त्याने जास्तच पानं घेतली पाहिजे किंवा जास्त लिखाण त्यामध्ये अपेक्षित आहे. किंवा तुमचं जे काही सरकारी मदत किंवा इतर नियम देण्यापेक्षा. त्यामुळे नियम शोधून त्यावर विश्लेषण करायला कुंडल्या जमा करून सुरुवात करा. 1ला-2रा चॅप्टर प्रस्तावना ही आपल्याला बरोबर त्यावेळेस सुचत जाते मग काय लिहायची. पण प्रस्तावनेत अडकून पडू नका. मी प्रस्तावना कशी लिहू, सुरुवात कुठून करू, प्रस्तावनेत काय काय लिहू, हा विचार नंतर आपल्याला बरोबर सुचतो. ज्यावेळेस आपण निबंध लिहायला घेतो ना, ज्यावेळेस सर्व नियम एकत्रीकरण करायला लागतो, वेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतो, कुंडल्या विश्लेषणाला घेतो, त्यावेळेस आपल्याला प्रस्तावनेत बरोबर समजतं की काय लिहायचंय मला. त्यामुळे सरकारी नियम, सरकारी मदत लिहून ठेवा. घ्यायची की नाही वेळ ठरवा. त्याच्याने पेजेस नाही वाढले पाहिजे. सर हे नियम लिहित असताना आपल्याला पेपर्स जे आहे त्याची पीडीएफ मिळणार आहे की कोणत्या पेपर्सवर आपण हे लिहायचं? नाही, मला समज पेपर्स म्हणजे पेपर म्हणजे आपण लिहिणार कोणत्या, कशावर लिहिणार, म्हणजे पेजेस A4 साईज लिहायचं की त्याचा format लिहायचा? आणि याबद्दलचं विशेष मार्गदर्शन आपल्या संस्थेतले सर करतील ना. निबंध कसा लिहायचा, म्हणजे कुठल्या पेपरवर लिहायचा, त्याचं बाइंडिंग कसं, मलाच म्हटल्याप्रमाणे स्पायरल बाइंडिंग चालणार नाही, जाड पुठ्ठ्याची बांधणी कशी आहे ते महत्वाचं आहे. स्पायरल बाइंडिंग चालत नाही. पेजेस कुठले घ्यायचे ते आपले संस्थेतले शिक्षक सांगतील आपल्याला. तिथून पेजेस घ्या, ते तशा पद्धतीचे पेजेस वापरा. A4 मध्येच लिहायचे, वहीच्या पानावर, साध्या वहीच्या पानावर नाही लिहायचं, छोट्या पेजेसवर. ओके सर. याकरता एक स्वतंत्र व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे, ते तुम्ही सगळ्यांनी ऐका.
शिवाय त्याबद्दल माहिती पुस्तकात पण देण्यात येणार आहे. त्यामुळे माहिती पुस्तक हातास पडेस तोपर्यंत तुम्ही थांबावं, म्हणजे तुम्हाला त्याच्यात काय जे दिलेलं असेल ते स्पष्टपणे कळेल. बरोबर आहे. तोपर्यंत ऑर्डर तयारी आहे, नियम शोधणं आणि कुंडल्या जमवणं हे सर्व करा. ओके, थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. खरंच अत्यंत व्यवस्थित आणि संरचित अशी माहिती तुम्ही दिलात. बऱ्याचशा गोष्टी आणि शंका निरसन केलात. थँक्यू त्याच्यासाठी. आणि एक शंका अशी होती की असं एखादं PDF किंवा हे शेअर केलं जाईल का की जेणेकरून आम्हाला निबंध लिहिताना तो प्रत्यक्ष डोळ्यासमोर आणून किंवा बघून त्याच्याप्रमाणे आपल्याला लिहिता येईल. तर असं काही PDF वगैरे शेअर केलं जातं का? निबंध कसा असावा ते तर मी सगळं समजून सांगितलंच आहे. निबंध कसा लिहून घ्यायचा, कसा घ्यायचा याबद्दल येईल ना पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला माहिती मिळेलच. ओके सर, थँक्यू. सर आता तुम्ही आम्हाला शो केली ती आम्हाला मिळू शकते का फॉर द रेफरन्स पर्पज? हो, पाठवेल ना. त्याची PDF तयार करेन, त्याची लिंक पण मी रेकॉर्डिंग झाल्यानंतर देईन. 1-2 पुढच्या आठवड्यात सगळं संदीप सरांकडे शेअर करेन, ते करतील सगळे. सर थँक्यू. एक विचारू बोला. सर, आता दिव्यांगांच्या ज्या कॅटेगरीज आपल्याला सांगितल्या त्याच्यातली सगळ्या टाईपच्या पत्रिका न मिळता एकाच टाईपची आपल्याला 10 पत्रिका मिळाल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑटिझमच्या 10 पत्रिका मिळाल्या, तर चालतील का की प्रत्येका वेगळे वेगळे असं हवे आहेत? हा, माझा प्रश्न. आता बघा, आता इथे ना आपल्याला 17 टॉपिक्स दिलेले आहेत, 17 पॉईंट्स आहेत. असं काय नाही की म्हटलं सगळे कुष्ठरोगीच पाहिजेत. पत्रिका त्याच्यात 15 आणि पॉईंट्स आपल्याकडे 17. विचारपूर्वक निर्णय घ्या. सगळ्या कुष्ठरोग घ्यायच्या की सर्व ऑटिझम घ्यायच्या की सगळ्या एक घ्यायच्या आहेत. आपल्याला निबंधाला हे सगळे विषय देण्याचा उद्देश काय परिषदेचा, की तुम्ही अभ्यास करावा आणि हे जे काही दिव्यांग हा जो काही प्रकार आहे ना, यामध्ये एखाद्या व्यक्तीची कुंडली समोर आल्यानंतर आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे की अरे तू सांभाळून राहा किंवा तुमच्या कुंडलीमध्ये असा असा योग संभवतो. मग तो दिव्यांगातले जे काही 17 प्रकार आहेत त्या 17 प्रकारांना तुम्ही टच नाही करू शकत, कारण कुणालाच 15 द्यायचे आहेत. लक्षात येत आहे? मग तुम्ही स्पेशलायझेशन तुमचं करायचं असेल तर करू शकता, पण अपेक्षित काय आहे आम्हाला की तुम्ही सर्व कुंडल्यांचा विचार करावा. विश्लेषण भले 15चं करा, बाकीच्या कुंडल्या स्वतःच्या संग्रहात ठेवा ना. सर नमस्कार. नमस्कार. प्रस्तावनेबद्दल एक ऐकलेलं आहे, ते बरोबर आहे का की आपण जेव्हा निबंध ऍक्च्युअल निम्मा एक झाला की आपल्याला प्रस्तावना पुसते, म्हणजे ते जरी पहिल्यांदा लिहायचं असलं? हो, आता ते सांगितलं ना तुम्ही. प्रस्तावनेच्या मागे लागू नका. आता प्रस्तावनेत काय लिहू काय लिहू वेळ लागू नका. मला कन्फर्म करायचं होतं. ओके, थँक्यू. आता तुम्ही नियम आणि कुंडल्यांचा संग्रह याकडे लक्ष द्या. प्रस्तावना बरोबर सुचेल वेळेवर. हो, ठीक आहे. सर, आता तुम्ही 15 नंबरचा आजार सांगितलात, मज्जातंतूंचे तीव्र आजार मध्ये फिट्स हा प्रकार घेतला होता, बरोबर. तर त्याची एखादी केस आम्ही जर इन्क्लूड केलो त्याच्यामध्ये निबंधामध्ये, पण ते जर जसा बालदमा असतो, फिट्स पण कधी कधी 5 वर्ष, पहिले 7 वर्ष वगैरे येत असतं आणि नंतर कमी होतं, तर असा एखादा व्यक्ती असेल तर चालू शकतं का? काय असतं, कधी कधी डोक्यात ताप गेला, हो हो, पण तेवढा पुरतच असतो. नाही सर, म्हणजे कंटिन्यू आहे 7-8 वर्ष, 10 वर्ष वगैरे, आणि नंतर आता दिसत नाहीये त्यांच्या पुढच्या 10 वर्ष असेल तर घ्या. हा, ठीक आहे. 10 वर्ष किमान क्रायटेरिया ठेवा. आता तुम्ही ज्यावेळेस प्रस्तावना लिहाल ना, प्रस्तावना लिहित असताना असंही लिहा की मी ह्या कुंडल्या कुठून जमा केल्या, संशोधनाची व्याप्ती काय केलेली आहेत, म्हणजे मी कुठून जमा केल्यात आणि त्याला मर्यादा काय काय ठेवलेल्या आहेत. किमान 10 वर्ष ज्यांना आजार झालेला आहे किंवा हे जे ऍसिड अटॅक झालेले आहेत, तसं तुम्ही आता कुष्ठरोग म्हटलात, मुक्त कधी झालेत, किंवा त्यांना कुष्ठरोग किती वर्ष झाला, किंवा फिट्स आहे ना, हा जो आजार होता, हा आजार त्यांना किती वर्ष झाला, आणि अशाच व्यक्तींच्या कुंडल्या मी जमा केल्यात, असं पहिले नोट करून द्या तुम्ही तुमच्या प्रस्तावनेमध्ये. ओके सर, थँक्यू. म्हणजे तुम्ही काय अभ्यास केला हे समजेल. थँक्यू सर. कारण टीम लिहायच्या वेळी आपल्याला सगळे संदर्भ ग्रंथ आपल्याला पहिल्यांदा उपलब्ध करून घेतले पाहिजेत ना. ग्रंथ तर पाहिजेच. म्हणजे तुम्ही ज्या शास्त्रीय 3ऱ्या-4थ्या वर्ष तुमचं ज्योतिष शिकण्यासाठी सुरू झालेलं आहे, बस 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षाचा अभ्यास झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. मी मलाच म्हटलं होतं, शास्त्रीय परिषद म्हणजे आपल्याला समुद्र दिसायला लागलाय, आपल्याला तर समुद्रापर्यंत पोहोचायचं आहे. प्रॅक्टिस कुठे कंटिन्यू करायची, मग प्रॅक्टिससाठी ग्रंथ हाताशी पाहिजेच. आज आपल्याला निबंधाचा विषय आलेला आहे, उद्या एखाद्या व्यक्तीचे कुठल्या कारणाने कुठले अनेक प्रकारचे योग असतील, तुम्ही रेफरन्स कुठून शोधणार.
बरं, मग हे संदर्भ ग्रंथ कुठे कुठे मिळू शकतील याचं काही आपल्याला आम्हाला अमेझॉनवर मिळतं. बरं बरं, धन्यवाद. काही पीडीएफ ऍप उपलब्ध आहेत. पण मी म्हणेन पीडीएफ करण्यापेक्षा प्रत्यक्ष हार्ड बुक पुस्तक आपल्या जवळ असावं. पीडीएफ मोबाईलमध्ये असेल ती मोबाईलमध्येच राहते, ती आपण ओळख कधी पाहत नाही. त्यामुळे बुक्स पुस्तकं घ्या, ग्रंथ नक्कीच खरेदी करा. नमस्कार सर. नमस्कार सर, ज्या व्यक्ती मगाशी तुम्ही सांगितलं होतं की पॅरालिसिसचे अगोदर पुढल्या भरपूर झालेले आहेत आणि आपण अगोदर विषय घेतलेला आहे हा, तर अशी एखादी व्यक्ती आहे की ज्याला पॅरालिसिस झालंय पण त्याला अस्थिव्यंगत्व सुद्धा त्यामधूनच निर्माण झालेलं आहे, तर मग अशा व्यक्तींची कुंडली आपण घेऊ शकतो का? अस्थिव्यंग आहे तर घ्या. हो सर, त्या कारण का चालण्यात आणि त्याच्या राईट हँड पूर्ण हा तिरकस, म्हणजे त्या हिशोबाने तो व्यंगत झालेला असलाय सर. हो, अस्थिव्यंगाचा विषय आहे ना आपल्याच्यात. दुसरा आहे, पण पॅरालिसिसच्या दरम्यान हा आलेला आहे, तर हा विषय घेऊ शकतो का आपण? 2-3 एकत्र आजार येऊ शकतात. दिव्यांगामध्ये 2-3 वेगळे एक जो गट केला होता मल्टिपल डिसऑर्डर्स, 2-3 आजार एकत्र आलेले आहेत. ठीक आहे सर, हरकत, धन्यवाद. येस सर, थोडं एक मला लर्निंग डिसेबिलिटी जी आहे त्याच्यामध्ये, जसं आता आपण शाळेत, मी टीचर आहे तिथे, मुलं म्हणजे काही विषय त्यांना समजत नाही किंवा मुळातच त्यांना काही म्हणजे लिहिण्याबद्दल किंवा ऐकण्याबद्दल याच्यामध्ये ऐकून ते आत्मसात करणं हा जो प्रकार आहे, अशा मुलं आपण घेऊ शकतो का? नाही, बघा, लर्निंग डिसेबिलिटी मध्ये तुम्ही कुठल्या वर्गाला शिकवतायत आणि ते मुलं मग पुढे जाऊन मोठी होणार आहेत. पण कधी कधी ना लर्निंग डिसेबिलिटीसाठी वेगळे क्रायटेरिया पण आहेत. हो, म्हणून विचार. मग त्यासाठी वेगळे स्कूल्स पण आहेत, ते वेगळे स्कूल्स पण आहेत. अपेक्षित आहे तुम्ही तिथल्या विद्यार्थ्यांचं घ्यावं. नाही, मी 10वीतल्या वर्गात शिकवते. आता समजा त्या मुलं म्हणजे 9वी पर्यंत ही मुलं पास होत येतात कारण त्याच्यामुळे, पण काही मुलं जे आहे ना त्यांना थोडं लिहायला पण प्रॉब्लेम येतो किंवा समजायला प्रॉब्लेम येतो. पण आता जो रूल्स आहे त्याच्याप्रमाणे ही मुलं शाळेत असतात आणि त्यांना LD म्हणून त्यांना सर्टिफिकेट मिळतं हॉस्पिटलमधून LD. बरोबर, आता दिव्यांगात येतात काही मुलं, मग ते दिव्यांगाची घ्यायची आपल्याला, घ्यायची ना. हो घ्यायची. दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल हे जे कॅटेगरी त्याच्यामध्ये त्यांना जर लर्निंग डिसेबिलिटी आपण जसं म्हटलं आता आहे आणि तसं त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल आणि ते जर डेटा मिळाला तर ते घेऊ शकता. कारण आलेलं आहे, सर्टिफिकेट आहेच ना, गव्हर्नमेंटने मान्यता दिलेलीच आहे आणि नियमच आहे अधिनियम 2016 नुसार. ओके, मग तुम्ही हे पण उद्धृत करा. म्हणजे ज्यावेळेस विश्लेषण लिहाल ना, विश्लेषणामध्ये लिहायचं की अशी अशी व्यक्ती होती. विश्लेषणामध्ये ना कुंडली दिल्यानंतर पहिले त्या व्यक्तीचं एक पूर्वपीठिका लिहावी, नक्की ही कुंडली कोणाची आहे. त्यानंतर मग त्या व्यक्तीबद्दलचं पुढचं विश्लेषण लिहायला सुरुवात करावं आणि शेवटी एक पॉइंट्स लिहावं की अशा योगामुळे असा असा त्रास झाला. ओके. विश्लेषणामध्ये विश्लेषण लिहिताना पण शक्यतो 3 पार्ट्स करा. पहिल्या 1-2 ओळीमध्ये त्या व्यक्तीची छोटीशी माहिती, 2-3 ओळीमध्ये खूप झाले 1-2 ओळीमध्ये त्या व्यक्तीची माहिती, मग पुढे त्या व्यक्तीबद्दल लागणारे सर्व ज्योतिषशास्त्रीय ग्रहयोग नियम सर्व काय काय लागले ते, आणि शेवटचं विमर्श म्हणजे त्या व्यक्तीचं कुठल्या योगामुळे काय झालं. ओके. शेवटच्या 1-2 ओळीमध्ये असं प्रकारे विश्लेषण करू शकता. करावं, असं करावं. थँक्यू सर. आता आपण इथे थांबूया कारण ऑलरेडी 10:15 होत आले आहेत. अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्ही संस्था चालकांशी संपर्क साधा, त्याबद्दल ते माहिती देतील. आणि काही शंका असल्यास संस्था चालकांतर्फे परिषदेशी संपर्क साधावा, म्हणजे मग तुम्हाला त्याचं शंका निरसन करण्यात येईल. 1-2 मिनिट संदीप सर. परिषदेचे अध्यक्ष श्री जाहीर आणि चांदवडकर सर, रवी बडे सर, संदीप सर, जोशी मॅडम, बाकी सर्वांनी इथे मला आमंत्रित करून जे काही 2 शब्द व्यक्त करण्याची बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. कुठल्या प्रकारची मदत असेल तर नाशिकला आम्ही ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ आहे, नाशिकला ज्योतिष अभ्यास मंडळ आहे, इथून तुम्ही संपर्क करू शकता. परिषदेचे वेगवेगळे अधिकारी आहेत, प्रत्येक पुढचे जे काही लेक्चर्स आहेत त्यामध्ये अजून एका वेगळ्या दिव्यांग या विषयावर माहिती येणार आहे. कदाचित हे रेकॉर्डिंग चांगलं झालं, एडिट झालं व्यवस्थित आणि त्याची PDF पण चांगल्यापैकी मिळाली, काही नियमांचं पण मिळालं तर मी ते आपल्याकडे अपलोड करेल युट्यूबवर, त्याची लिंक सर्वांकडे शेअर करेल, ती कदाचित सर्वांना उपयोगी पडू शकते. काही शंका असेल, काही मदत हवी असेल, कुठल्या ग्रंथाचं कुठे मिळत असेल, माहिती पाहिजे असेल तर कधी संपर्क करू शकता, हरकत नाही. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद, आभार. मला 1.5 तास ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू. जय श्रीराम.
धन्यवाद सर. थँक्यू धन्यवाद सर. धन्यवाद. जय श्री जय श्रीराम. आता आता आपण नंबर वगैरे काही मिळू शकतो का सर? धन्यवाद सर. खूप छान झाला सरांचा संपर्क वगैरे मिळू शकेल का सर? चॅट बॉक्स मध्ये टाकतो. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये दिला आहे. मी संदीप जोशी, सरचिटणीस महाराष्ट्र ज्योतिष परिषद. हे आज आपल्या इथे ज्योतिषांनी आणि आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं दिव्यांग विषयावर, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं मला असं सहकार्य लाभत राहील याबद्दल खात्री आहे. आणि म्हणूनच मी पुनश्च एकदा त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद.